तर आपण आजच्या सेशनमध्ये तेच हे करू आपण डिस्कशन करणार आहोत, की ओव्हरऑल तुम्ही कसं करू शकता. म्युच्युअल फंड्स पण डिस्कस करणार आहोत, शेअर्स पण डिस्कस करणार आहोत. म्युच्युअल फंड्सचा फायदा, शेअर्सचे फायदे, एस-आय-पी, गोल्ड या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. अलग-अलग वे. ओके. तर सर्वात पहिले तर वॉरन बफेट्स डेफिनेटली स्क्रीन शेअर होती तेव्हापासून ही वॉलपेपर तुम्ही बघितलं असणार आणि फेमस कोट आहे. वॉरन बफेट हे जगातले सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहे आणि त्यांचं हा एक कोट आहे, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक अ मनी व्हाईल यू आर स्लीपिंग यू विल वर्क अंटिल यू डाय. म्हणजे यांचं म्हणणं काय की आपण मोस्ट ऑफ द इंडियामध्ये काय होते की आपल्यामध्ये आपण एकच सोर्स ऑफ इन्कम जे राहते त्याच्यावर डिपेंड राहतो आणि आपण दुसरं काही विचारच नाही करत. एक तर 9 to 5 जॉब राहते किंवा आपला बिझनेस राहते. बस एक वन सोर्स ऑफ इन्कम राहते आणि आपण जर असे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जर आपण तयार केले नाही तर डेफिनेटली आपल्याला लाईफ टाईम वर्क करावं लागणार. डेफिनेटली याचं जे मीनिंग आहे, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक अ मनी व्हाईल यू स्लीप यू विल वर्क अंटिल यू डाय. म्हणजे आपण जे काही आपल्याकडे सेव्हिंग राहते, इन्व्हेस्टमेंट राहते, तर डेफिनेटली त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही पाडून नका म्हणजे कुठेतरी सेव्ह करून नका ठेवू. ते जे पैसे भेटतात ना, त्या पैशाला तुम्ही कामाला लावा. जो काही तुमच्याकडे पैसा आहे, ओके, तुमच्या लायबिलिटीज वगैरे पूर्ण करून जे काही सेव्हिंग उरते, ज्याला आपण सेव्हिंग म्हणतो, राईट. आपल्या माइंडमध्ये लोकांनी टाकलेला आहे कन्सेप्ट, की सेव्हिंग म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा करणे, एफ-डीमध्ये पैसे जमा करणे. सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याकडे पैसेच नाही. हेच आपला कन्सेप्ट आहे आतापर्यंत. म्हणजे जेव्हा-जेव्हा आपण बँकमध्ये आपली सॅलरी येते, बँकमध्ये आपण पैसे जमा करतो. आय नो सर्वांचेच राहत असणार. माझे पण राहत होते आतापर्यंत, की बँकमध्येच मी सेव्हिंग अकाउंटमध्येच जास्त पैसे राहायचे. त्याचं मीनिंग काय? ते पैसे आयडल आहेत. ते कामाला नाही लागत आहे, राइट? त्याचं मीनिंग काय होत आहे, की यांचं म्हणणं आहे, की तुम्ही जर तुमचा पैसा आयडल पडलेला असणार, तो जर कामाला लागत नसणार, तर डेफिनिटली तुम्हाला लाईफटाईम वर्क करावं लागणार. तर सिंपल आहे, की ॲक्चुअली आता एक डिस्कस करायचा आहे. हा एक हॉरिबल आकडा आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की शेअर मार्केटमध्ये जे टोटल इंडियन्स म्हणजे ओव्हरऑलचा जर जगाचा डेटा जर आपण कलेक्ट केला, तर ओव्हरऑल पर्सेंटेज आहे प्रत्येक देशाचं, त्याची जी हे आहे आपले पब्लिक आहे, राइट? त्यांची जी जनता आहे, किती पर्सेंट जनता शेअर मार्केटमध्ये, इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. सो म्हणजे पर्सेंटेजनुसार, राइट? म्हणजे इंडियाची पॉप्युलेशन किती आणि ॲक्चुअल इक्विटी मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट किती लोकांचे आहेत, हा आकडा आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघसाल ना, तर 48% सर्वात जास्त कुठे इन्व्हेस्टमेंट करतात लोकं? यूएसमध्ये. यूएसमधले 48% लोकं शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात. जापान आहे. त्याच्यानंतर तुम्ही चायना बघू शकता, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आणि याच्यामध्ये इंडिया आणि चायना. इंडियाचं पॉप्युलेशन बघा. फक्त 3% पॉप्युलेशन आहे इंडियामध्ये, की जे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट शेअर मार्केटमध्ये काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात. 3% फक्त. जस्ट इमॅजिन की आपली सर्वात जास्त पॉप्युलेशन वर्ल्डमध्ये आपली आहे आणि त्याच्यातले फक्त 3% लोक आहेत ज्यांना फायनान्शियल नॉलेज आहे. तर तुम्ही जस्ट विचार करा, की इमॅजिन करा, हा जर आकडा जर फ्युचरमध्ये आपला वाढला, तर तुम्ही बघू शकता, की काय होऊ शकते. याच्यात जे तुम्हाला टॉप कंट्रीज ज्या दिसत आहेत, ज्या सर्वात जास्त त्यांची पब्लिक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ते तुम्ही बघा, की ह्या डेव्हलप कंट्रीज आहेत. ज्याच्यामध्ये यूएस आहे. यूएस काय आहे आपलं, अमेरिका काय आहे? सुपर पॉवर आहे, राइट? त्याची 48 अल्मोस्ट 50% त्याची पब्लिक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. जेव्हा पण आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो ना, आपण डायरेक्टली इंडियाच्या ग्रोथला सपोर्ट करतो. आता शेअर मार्केटमध्ये आता डेफिनिशन्स आपण थेरॉटिकल गोष्टीवर डिस्कशन नाही जाणार. जस्ट एक आकडा मला तुम्हाला शेअर करायचा होता, की 3% पॉप्युलेशन आहे, जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते इंडियामध्ये आणि हा आकडा डेफिनेटली फ्युचरमध्ये खूप मोठा वाढणार आहे. चायना पण आपल्या मागे होता, पण चायनानी रॅपिडली ग्रोथ करत आहे. 8% त्यांच्या पॉप्युलेशनचे 8% लोकं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि हा आकडा जसजसा वाढत जाणार, तसतसा इंडियाची ग्रोथ वाढत जाणार. या सर्व गोष्टी डायरेक्टली एकमेकांशी रिलेटेड राहतात. शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यानंतर इंडियाची ग्रोथ, ह्या सर्व गोष्टी याच्यावर इम्पॅक्ट करतात. पण जस्ट इमॅजिन करा, आपण किती जण आता इथं 22 जण 68 जण होते ग्रुपमध्ये. त्याच्यामधले फक्त 22 जण सिरियसली या सेशनला जॉइन झाले. इथूनच आपल्याला सीरियसनेस लक्षात येते, की आपण किती सीरियस आहोत या गोष्टीबद्दल. शेअर मार्केटचे जेव्हा सब्जेक्ट निघते, की येस मला पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मला पण शेअर मार्केट हे करायचं आहे, शिकायचं आहे. पण जेव्हा ॲक्चुअल इन्व्हेस्टमेंटची गोष्ट येते, तेव्हा बरेचसे लोकं बॅकआउट होऊन जातात. सांगायचं तात्पर्य हेच आहे, की अजूनही आहे ना इंडियामध्ये खूप गैरसमज आहे शेअर मार्केटबद्दल. त्याचमुळे 3%च लोकं काय करतात इंडियामध्ये शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतात. आणि याचं जर रिझन काय आहे? की व्हाय वी आर नॉट इन्व्हेस्टिंग इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का नाही करत? तर सिंपल आहे. तुम्ही आतापर्यंत ऐकलं असणार. शेअर मार्केटला मोस्ट ऑफ द लोकं काय समजतात? गॅम्बलिंग समजतात.
म्हणजे आपल्या डोक्यात आतापर्यंत लोकांनी म्हणजे मी स्वतः माझ्या एजच्या 27व्या वर्षी मी माझी शेअर मार्केटमध्ये पहिले इन्व्हेस्टमेंट केले होते म्युच्युअल फंड्स थ्रू. पण 27 वर्षापर्यंत माझी शेअर मार्केटबद्दल एक मला भीती होती. भीती सोडा, माझ्या डोक्यात सर्वांनी टाकून दिलं होतं, की शेअर मार्केट म्हणजे जुवा. अ, तुम्ही इथं माईक ऑन करू शकता. सर्वांनी तुमचं पण हे डिस्कशन करू शकता. हा आपण इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवू, राइट? तर तुमच्यासोबत पण झालं असणार ना. म्हणजे मला तरी मी सांगतो वयाच्या 27व्या वर्षापर्यंत माझ्या घरातले, माझे रिलेटिव्हज वगैरे शेअर मार्केटच्या बद्दल जेव्हा-जेव्हा माझ्या डोक्यात यायचं असं काहीतरी, तर एकच गोष्ट ऐकायची ऐकायला भेटायची, की हा जुवा आहे. शेअर मार्केट म्हणजे जुवा आहे. तर सर्वात मोठा जो रिझन आहे, की इंडियन लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का नाही करत? तर आपण त्याला गॅम्बलिंग समजतो, त्याला जुवा समजतो. आणि आपल्याला माहीत आहे, आपल्याला लहानपणापासून आपल्याला असे संस्कार केलेले असतात, की जे जुवा असते, गॅम्बलिंग असते, याच्यापासून दूर राहायला पाहिजे. कारण याच्यामध्ये काय होतं, की लोकं बरबाद होऊन जातात, घरं बरबाद होऊन जातात, रिलेशन बरबाद होऊन जातात. तर सर्वात मोठा जो गैरसमज आहे आपल्या इंडियामध्ये शेअर मार्केटबद्दल, की लोकं याला एक जुवा समजतात, गॅम्बलिंग समजतात. आणि बरोबर आहे, काही लोकं जे शेअर मार्केटमध्ये येतात, ते डायरेक्टली सुरुवातच गॅम्बलिंग पासून करतात. कधी झिरो नॉलेज घेऊन म्हणजे जस्ट की बाबा कोणीतरी अमका-ढमका आहे त्यांनी 5,000 लावून 50,000 कमवले. मग मी पण माझं ट्राय करतो. ओके. लॉटरी टाइप ती शेअर मार्केटमध्ये येतात आणि ₹5 लावून 50,000 कमवायचा प्रयत्न करतात. 500 लावून 5,000 लावून 50,000 कमवायचा प्रयत्न करतात आणि त्या चक्करमध्ये ते 5,000 गमावतात. नंतर आहे ना त्यांना वाटते, "अरे यार, माझे 5,000 गेले. आता मला हे 5,000 रिकव्हर करायचे. मी पुन्हा 10,000 लावतो. जेणेकरून माझे 5,000 पण रिकव्हर होऊन जाणार आणि मी जास्त प्रॉफिट पण करणार." त्याला गॅम्बलिंगने घेतात मोस्ट ऑफ द लोकं. ओके. 98% लोकं जे शेअर मार्केटमध्ये फर्स्ट एंट्री करतात, ते अशाच टाइपची मिस्टेक करतात. कधी ना कधी करतात. मी तुम्हाला सांगतो, मी सुरुवात शेअर मार्केटची अशीच केली होती, की एस-आय-पी मधून इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड मधून इन्व्हेस्टमेंट. मग काय राहते, चला आपण पण ट्राय करून बघू. तर गॅम्बलिंग सुरुवात पण प्रत्येकजण शेअर मार्केटला गॅम्बलिंग समजते. हाच एक गैरसमज आहे. त्याच्यामुळे लोकं आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. दुसरं असा गैरसमज आहे, की लोकांचा असा गैरसमज आहे, की बाबा हे शेअर मार्केट फक्त हे श्रीमंत लोकांचं काम आहे. जर तुम्ही इंडियामध्ये जेव्हा शेअर मार्केट स्टार्ट झालं होतं, राइट? तुम्ही आपला हा मूव्ही हे सीरीज बघितली असणार 1992 स्कॅम्स. हर्षद मेहताची सीरीज, राइट? त्याच्यामध्ये बघितलं असणार, की मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन इंडियाची जी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, ती मोस्ट ऑफ दी पॉप्युलेशन गुजरातमधून. गुजराती लोकांचाच शेअर मार्केटवर दबदबा होता सुरुवातीला. अजून पण आहे. पण तिथे आता कुठेतरी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्टेट आहेत, जे खूप चांगल्या प्रकारे शेअर मार्केटमध्ये लोकं इथून या 2 स्टेटमधून इन्व्हेस्टमेंट करत आहे. पण जेव्हा शेअर मार्केटची झाली होती, तर त्याच्यावर एक पर्टिक्युलर कम्युनिटीचं एक वर्चस्व होतं आणि ती कम्युनिटी होती गुजराती. आणि आपल्याला माहीत आहे गुजराती लोकं कसे असतात, बिझनेस माइंडेड लोक असतात. जे रिचेस्ट लोकं असतात, ते कधी 9 to 5 जॉबच्या चक्करमध्ये अडकत नाही. मोस्ट ऑफ द गुजराती लोकं. ते कुठे एक सोर्स ऑफ इन्कम नाही राहत. त्यांचे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम राहतात. इव्हन जरी ते 9 to 5 जॉब करत असताना तुम्ही बघून घ्या, की त्यांचा काही ना काही साइड बिझनेस असते. त्यांची जी थिंकिंग असते, मेंटॅलिटी ते ऑल्वेज काय राहते, की बाबा मला माझा जो पैसा आहे सेव्हिंग, त्या पैशाला पण मी कामाला लावतो. तर शेअर मार्केटमध्ये पण सुरुवातीला जो शेअर मार्केट सुरू झालं होतं त्याच्यात जे स्टार्टिंग गुजराती कम्युनिटीचंच वर्चस्व होतं. तर आपल्या लोकांमध्ये कसं झालेलं आहे, की बाबा जे शेअर मार्केट आहे, हे श्रीमंत लोकांचं आहे. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, ते शेअर मार्केटमधून काय करू शकतात, पैसा कमवू शकतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की ज्यांच्याकडे पैसा आहे, तो म्हणतो ना आपण हरामाचा पैसा. आणि जुव्यामध्ये तेच लोकं पैसे कमवतात, की ज्यांच्याकडे खूप पैसा असते. पहिला गोष्ट तर आपण त्याला जुवा समजतो. जुवा समजतो तर म्हणजे श्रीमंतांचंच आहे. ज्यांच्याकडे एकदम 2 नंबरचा माल आहे, तेच शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात. असा एक गैरसमज. लॅक ऑफ ट्रस्ट म्हणजे आपल्याला विश्वास नाही शेअर मार्केटवर. का नाहीये? डेफिनेटली लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मला समजते, मी शेअर मार्केटबद्दल माझ्या वडिलांपासून म्हणा, की सर्व रिलेटिव्हपासून म्हणा, ओव्हरऑल जेव्हा पण असं शेअर मार्केटच्या अशा गोष्टी निघायच्या, कानावर यायच्या, तर एकच गोष्ट ऐकायला भेटायची, की गॅम्बलिंग आहे, लोकं बरबाद झाले, राइट? तुम्ही कहाणी पण ऐकल्या असणार खूप साऱ्या, की अरे तो एक रिलेटिव्ह होता, तो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आणि आता बघा त्याला घर विकायचं काम पडलं. अशा कहाणी मी जेव्हा समजायला लागलं मला इकॉनॉमिकली आपण जे म्हणतो ना इंडिपेंडंट जेव्हा व्हायला लागलो फॅमिलीवर. पण तेव्हा ह्या गोष्टी माझ्या डोक्यात फिट झालेल्या होत्या. जेव्हा माझी फर्स्ट सॅलरी आली होती, तेव्हा मी थोडासाही विचार नाही केला, की बाबा मी हे शेअर मार्केटमध्ये एखादा पैसा लावून ठेवणार. कारण डोक्यातच अशा गोष्टी सुरुवातीपासूनच आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहे.
लॅक ऑफ ट्रस्ट म्हणजे आपल्याला विश्वास नाही आहे इंडियाच्या ग्रोथवर इनडायरेक्टली असं म्हटलं तर चालतंय. दुसरं लॅक ऑफ मनी अगेन खूप साऱ्या लोकांना गैरसमज आहे की त्यांच्याकडे खूप कमी पैसा आहे तर ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. म्हणजे माझा पगार फक्त ₹5,000 आहे. त्या 5,000 मी कुठं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू? पण ऍक्च्युअल फॅक्ट असं आहे की लोकांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लाखोनी पैसे लागतात. लाखोनी पैशाची गरज नाही आहे. तुमच्याकडे तुम्ही ₹100 पासून ₹50 पासून पण तुम्ही सुरुवात करू शकता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. आपण मार्केटमध्ये जातो, बाहेर जातो, हॉटेलमध्ये जातो. ₹200-300 चं जेवण आरामात करतो, राईट? Zomatoवरून तुम्ही डेफिनेटली काही ऑर्डर करत असणार. Zomatoचं माहिती आहे तुम्हाला Zomato, राईट? Zomato मॅगी मॅगी घेता तुम्ही. मॅगी बनवता. 10-10, ₹10-20 ची मॅगी राहते, राईट? पिझ्झा पिझ्झा आपण कधीच वीकेंडला पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो. पिझ्झाचे काही प्राइजेस राहत असणार. तर सांगायचं तात्पर्य झालं, की तुमच्याकडे जे गैरसमज आहे लोकांना, की लॅक ऑफ मनी माझ्याकडे पगार कमी आहे, 5,000 आहे, 10,000च आहे, 15,000 आहे. त्या 15,000 कुठं मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. माझ्याकडे पैसाच नाही आहे. माझ्याकडे जेव्हा पैसा येणार, तेव्हा मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. लोकांना असं वाटतंय, की भरपूर पैसा लागते. पण वास्तविक पाहता रिॲलिटी अशी आहे, की खूप सारे चांगल्या क्वालिटीचे शेअर ₹50 पासून पण अवेलेबल आहे. आता Zomato हा जो डिलिव्हरी सिस्टम आहे आपल्या इंडियामध्ये, जिथे आपलं फूड डिलिव्हरी करतो. त्याचा शेअर बघायला गेलं तर ₹60 ला शेअर भेटतो असतो, राइट? तर Zomatoच्या जेव्हा आपण आपल्याकडे डिलिव्हरी येते, तर डिलिव्हरी बॉय घेऊन येतो. खूप वेळेस तर आपण त्याला ₹30-40 ची टिप देऊन देतो खूप वेळेस, राइट? तर सांगायचं तात्पर्य हे आहे, की जो गैरसमज आहे लॅक ऑफ मनी, की शेअर मार्केटमध्ये मला खूप सारा पगार पाहिजे तरच मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणार. हा एक टोटली गैरसमज आहे तुमचा. टाटा मोटर्स म्हणा, चांगल्या क्वालिटीचे शेअर्स म्हणा, ₹200-300 ला आज अवेलेबल आहे. चांगल्या इंडियन कंपनीज जे आहेत. एस-बी-आयमध्ये तुमचं बँक अकाउंट असणार, राइट? एस-बी-आयमध्ये एस-बी-आयचा शेअर तुम्ही ₹600-500 पासून तुम्ही घेऊ शकता. टाटा मोटर्सचा शेअर तुम्ही ₹400-500 ला चालू आहे. ₹400 ला चालू आहे. म्हणजे एक-एक शेअर घ्यायची किंमत काय आहे? चांगल्या क्वालिटीचे शेअर ₹50 पासून तर तुम्हाला 80,000 पर्यंत पण प्रत्येक शेअरची प्राइस राहते. सांगायचं तात्पर्य झालं तर पेनी स्टॉक्स आहे काही, त्याला इग्नोर करा. त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट नाही करणार. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे, की जर खरंच चांगल्या क्वालिटीच्या शेअर्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असणार, तर ते तुम्हाला ₹50 पासून तर ₹80,000 पर्यंत भेटते. तर तुमच्या कॅपेबिलिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो हा जो पॉइंट आहे लॅक ऑफ मनी, तो पण एक काय झालेला आहे आपला गैरसमज आहे. लॅक ऑफ नॉलेज हे आहे बरोबर. शक्यतो काय होतं, की आणि आजचा सेशनच त्याच्यासाठी ठेवलेला आहे, की जे लोकांना फायनान्शियल नॉलेज जे राहते ना, ते खूप कमी राहते शेअर मार्केटबद्दल किंवा फायनान्सबद्दल आणि त्याचंच रिझन तुम्ही बघा, की खूप वेळेस म्हणजे आपल्याकडे पगार राहते, सर्व राहते, पैसा राहते, पण त्या त्याचं जे फायनान्शियल नॉलेज जे पाहिजे ना, ते एकदम म्हणजे मी एक्सेप्ट करतो. मी वयाच्या 27व्या-28व्या वर्षी मला हे फायनान्शियल नॉलेज घ्यायला मी सुरुवात केली आणि आता कुठे जाऊन ते फक्त 10 किंवा 20% मला फायनान्शियल नॉलेज आहे. तर वयाच्या 27व्या वर्षी जिथून जो फर्स्ट सॅलरी आली होती ती 2000 म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी आली होती, 23व्या वर्षी. 23 ते नंतर 27 4 वर्षापर्यंत मला फायनान्शियल नॉलेज झिरो होतं. मला पगार सुरू होता. भलेही तो कमी पगार असो, पण पगार सुरू होता, पण फायनान्शियल नॉलेज झिरो होतं. त्या पैसा जो येते त्या पैशाला कसं कामाला लावायचं, फायनान्शियल नॉलेज काय राहते, इन्व्हेस्टमेंट काय राहते, अलग-अलग गोष्टी राहतात इन्व्हेस्टमेंटच्या काहीच माहीत नव्हतं. बस आपल्या लोकांनी आपल्या घरच्यांनी, रिलेटिव्हनी आपल्या डोक्यात काय ठेवलेलं आहे, पैसा आला ना, तर काय घ्यायचं? कन्झर्व्हेटिव्ह माइंडसेट करून ठेवलेला आपला. कन्झर्व्हेटिव्ह माइंडसेट म्हणजे मला पैसा सेव्ह करायचा आहे, फ्युचरसाठी, भविष्यासाठी ठेवायचा आहे. मी काय करणार? एफ-डी करणार, एफ-डीमध्ये ठेवणार, सेव्हिंग बँकमध्ये ठेवणार पैसे. त्याच्यानंतर मग जर पैसे जास्त राहिले, तर आपण काय करणार? गोल्ड घेणार. म्हणजे सोनं खरेदी करणार. जास्तीत जास्त काय करतो आपण जमिनी घेतो. अजूनही हा माइंडसेट आहे. माझे भरपूर मित्र आहेत, जे खूप मोठ्या-मोठ्या पोस्टवर आहे आय-टी कंपनीमध्ये आज पण. आणि सांगायचं तात्पर्य आहे, की त्यांना पण हे फायनान्शियल नॉलेज नाही आहे. जेव्हा आम्ही शेअर मार्केटच्या बद्दल जेव्हा गोष्टी करतो, त्यांचं पण आज ते एवढ्या हाय एज्युकेशनला असून सुद्धा ते शेअर मार्केटला गॅम्बलिंग समजतात. आणि सांगायचं तात्पर्य हेच आहे, की हे सर्वच्या सर्व लिटरली गैरसमज आहे. येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये हे तुमचे मी कव्हर करणार. तुमचं कदाचित तुमच्यापैकी पण असेच लोकं असणार, जे कन्झर्व्हेटिव्ह माइंडसेट ठेवत आहेत, की मी एफ-डीमध्ये पैसे ठेवून त्यांना वाटत असणार, की ते पैसा सेव्ह करत आहे. फ्युचर त्यांचं तिथूनच राहणार. मी जर प्रॉपर्टी घेणार, तर तिथून माझा पैसा बनणार फ्युचरमध्ये. मी जर सेव्हिंग बँकमध्ये माझे जर पैसे ठेवत आहे, तर माझे पैसे हे वाढत आहे. हे तुमचा गैरसमज येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये डेफिनिटली गायब होऊन जाणार. तर हे सर्व रिझन आहे, की ज्या कारणामुळे फक्त 3% पॉप्युलेशन इंडियाची डायरेक्टली
इनडायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते 3%. आणि त्या 3% मधले पण खूप कमी नंबर ऑफ हे आहेत, पर्सेंटेज आहे की ते ऍक्टिव्हली शेअर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत. जेव्हा ऍक्टिव्ह म्हणतो ना आपण, की ज्याच्यामध्ये शेअर मार्केट आहे ना, आपण बघायला गेलं तर इट्स लाईक की तुम्ही जर तुमच्याकडे जर प्रॉपर नॉलेज असणार त्या गोष्टीचं, तर तुम्ही याला एक अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम बनवू शकता. ह्या सर्व गोष्टी आपण डिटेल मध्ये नंतर डिस्कस करू. पण हे ओव्हरऑल रिझन्स होते की ज्या कारणामुळे काय करतो आपण, शेअर मार्केटमध्ये आपण जे पब्लिक आहे, इंडियन पब्लिक आहे, ते फक्त 3% आहे. हा जो आकडा दिसत आहे 97% आज पण, ओके, आज तुम्ही बघून घ्या, 97% म्हणतो मी, 97% आज पण आपली पब्लिक या कन्झर्वेटिव्ह माइंडसेटमध्ये आहे की माझा पैसा मी एफडी मध्ये टाकणार, माझा पैसा मी सोनं विकत घेणार, माझा पैसा मी सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवणार, राईट. पण प्रॉब्लेम काय आहे? ही स्लाइड आहे, याच्यावरून काय लक्षात येतं तुम्हाला? जस्ट हे थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा. ₹100 आहेत आपल्याकडे. 1972 मध्ये समजून घ्या, ₹100 पोराच्या पूर्ण अ, अ, हे यायचं. पकडून घ्या, कन्सिडर करा. ₹100 सोडा. हां, ₹100 पकडून घ्या. पुराचं पुरं महिन्याभराचं आपलं काय याचं सामान येऊन जायचं. जस्ट डायरेक्टली रिलेट नका करू याला. जस्ट कन्सिडर करा. जस्ट मी एक तुम्हाला हे मी तुम्हाला एक स्लाइड समजून सांगतो. याच्यावरून तुमचे समोरच्या स्लाइडनी डोळे उघडणार, की आपण जे कन्झर्व्हेटिव्ह माइंडसेट ठेवलेला आहे, की मी माझा पैसा एफडी, माझा पैसा सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवणार. अ, तर त्यांनी कसा तुमच्या जो फायनान्शियल गोल आहे तुमचा, त्याच्यावर कसा डायरेक्टली इम्पॅक्ट होत आहे तो बघून घ्या. आणि मोस्ट ऑफ द लोक आहे ना, या गोष्टीचं डिस्कशनच नाही करत. ही जी स्लाइड दिसत आहे तुम्हाला, ही स्लाइड दुसरी काही नसून इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. तुम्ही बघू शकता 1972 मध्ये आपल्याला आपण ऐकलं असणार, की आपले जे वडील आहेत ते म्हणायचे, की बाबा ₹10 तर आम्हाला पुरा महिन्याभराचा किराणा येऊन जायचा, राईट. 1992 मध्ये बघा, ते जे किराणा होता ते हाफवर आलेला आहे. 2012 मध्ये बघा, हार्डली 2-3, आणि आता तर 2023 चालू आहे. हार्डली एखादी गोष्ट येत असणार ₹100. तर होत काय, की इन्फ्लेशन वाढत आहे, आणि या इन्फ्लेशनला बीट करायसाठी जे तुम्ही कन्झर्व्हेटिव्ह माइंडसेट ठेवलेला आहे, की माझा पैसा मी सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवणार, माझा पैसा मी एफडी मध्येच ठेवणार. ते लिटरली तुम्हाला वाटत आहे का, की ह्या इन्फ्लेशनला ते बीट करू शकतात? दाखला सांगायचं झालं, तर व्हाय वी शुड इन्व्हेस्ट इन शेअर मार्केट. आपण शेअर मार्केटमध्ये का इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? सिंपल रिझन आहे. ॲव्हरेज इन्फ्लेशन रेट काय इंडियामध्ये सध्या चालू? ॲव्हरेज सांगतो. हा डेटा, ॲक्चुअल डेटा मी काढून घेतलेला आहे. 1960 पासून तो 2023 पर्यंतचा डेटा काढला. ॲव्हरेज इन्फ्लेशन रेट. ही जी स्लाइड आहे ना, याला महागाई म्हणत आहे. ही जी गोष्ट पहिले ₹10 तुम्हाला पूर्ण महिन्याचा किराणा यायचा, त्या ₹10 फक्त आज तुम्हाला एखादी बिस्लरीचं पॉकेटच भेटते, राइट? याला इन्फ्लेशन म्हणतात, की 1972 मध्ये ₹10 ची व्हॅल्यू काय होती आणि त्या ₹10 ची व्हॅल्यू आज 2023 मध्ये काय आहे, राइट? तर हे जे प्रोसेस आहे, राइट? पहिले ₹10 पूर्ण आपल्याला सामान यायचं ना, आता ₹10 फक्त एक चिप्सचं पाकीट येतं. याला इन्फ्लेशन म्हणतात. इन्फ्लेशन हे दरवर्षी वाढत जाते. आणि एव्हरेज इन्फ्लेशन रेट जर म्हटलं ना इंडियामध्ये, तो आहे 7.5%. 1960 ते 2023 पर्यंतचा हा डेटा आहे. ओके. याचं सिंपल एक्झाम्पल झालं, तर ₹100 ची व्हॅल्यू 1960 मध्ये जी होती, ती सेम जर आता मला जर काढायची असणार, तर मला ₹7,804, म्हणजे जे ₹100 1960 मध्ये जे ₹100 ची व्हॅल्यू होती, तेच आज ₹7,804 आहे. तुम्ही जस्ट विचार करा, की हा इन्फ्लेशन रेट किती आहे. आता मला सांगा, अ, आपण तुमचं पण आहे सेव्हिंग अकाउंट असणार, एफडी असणार. थोडा इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा. तर मला सांगा, की बँके जे आहे आपल्या, ते त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? कुठली पण बँक जास्तीत जास्त किती राहते? 6 ते 7%. किती? 7%. 6-7%. 7%. 7.5. 7.5. एफडी वगैरेचे रेट ऑफ इंटरेस्ट? 7.75 पर्यंत आहे. असतात. 7.75 मॅक्स. 6 to 7. 6 to 7 मध्ये येते एफडीचे. डिपेंड करते की कशी राहते. त्याला पण लॉकिंग पिरियड राहते. 5 इयर्स पर्यंत तुम्हाला ते लॉक करून ठेवावं लागते. प्लस तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पे करावं लागते, राईट? त्याच्यानंतर भरपूर सारे सेव्हिंग अकाउंट तुम्ही म्हणता 6 to 7%. पण जरी सेव्हिंग, मला जोपर्यंत आठवते 3.5 ते 4% रेट ऑफ हे इंटरेस्ट राहतं सेव्हिंग. Not for the regular one. हा, रेग्युलर वन साठी मी म्हणत आहो. सिनियरचं सोडा, तुम्ही सिनियर नाही झालेले आपण सध्या. That's why.
कारण मला माहिती आहे की 3.5 ते 4% सेव्हिंग हो अकाउंट या 3.5 ते 4%. it's right. सेव्हिंग या अकाउंटला 3-4 3.5 ते टक्के 4. असतो 7-7 पण एवढं नाही. राईट 7% तेच म्हटलं की बाबा एका वर्षात एफडीचा कसं काय एफडीचा वाढेल 7.5 पर्यंत 7 पर्यंत. 7 पर्यंत एफडीचं मॅक्स 6 to 7 पर्यंत येते सांगायचं तात्पर्य प्लस हो हो त्याला आणि लॉकिंग त्यालाही पिरियड टॅक्स आहे लागतो. लॉकिंग त्यालाही पिरियड. टॅक्स लागतो तो टॅक्स वगैरे जर आपण हो कॅल्क्युलेशन केलं लॉकिंग पिरियड टॅक्स वगैरे कॅल्क्युलेशन केलं तर एफडी पण तुम्हाला 6% वरती देणार नाही तर मला सांगा की तुम्ही आपण कन्व्हेन्शियल माइंडसेट ठेवलेला आहे की मी माझा पैसा सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतो माझा पैसा मी एफडी मध्ये ठेवतो तर या इन्फ्लेशनला बीट करणार का तुमचा दर वर्षी इन्फ्लेशन आहे 7.5% तुम्हाला एसबीआय म्हणजे जे सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुमचा पैसा आहे तो फक्त 3.5% वाढत आहे म्हणजे तुमचा खर्च आहे 7.5 रुपयाचा आणि तुम्हाला भेटत आहे फक्त 3.5 रुपये दरवर्षी तुमचा पैसा तुम्ही कमी करत आहात प्रशांत म्यूट करा माईक म्यूट करा हो ओके सो जे कन्व्हेन्शियल आपण जो माइंडसेट ठेवलेला की मी माझा पैसा एफडी मध्ये ठेवणार माझा पैसा सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवणार यांनी काय होतंय तुमचा पैसा तुम्ही सेव्ह नाही करत आहात तुम्ही तुमचा पैसा गमावता दरवर्षी गमावता म्हणजे तुम्ही जर 100 रुपये ठेवलेले आहेत ना तर दरवर्षी त्याच्यातले 3.5 रुपये 4 रुपये कमी होत आहे ते वाढत नाही आहे जस्ट तुम्ही समजून घ्या आणि हा 1960 ते 2023 चा डेटा आहे इन्फ्लेशन रेट आणि इन्फ्लेशन रेट जे महागाई म्हणतो ना ते वाढतच जाणार तुम्ही जस्ट विचार करा की पेट्रोल पहिले कितीला भेटायचं गॅस कितीला भेटायचं ना आता कितीला भेटत आहे पण जे रेट ऑफ इंटरेस्ट जे एफडी आहेत ते सेम ठेवलेले आहेत राईट तर डेफिनेटली तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करायचं असणार तर तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करणं खूप जरुरी आहे आणि तो माइंडसेट कसा चेंज होणार तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंटचा तरीका तुम्हाला शोधावा लागणार तर बेस्ट वे आहे की शेअर मार्केटचं ऍव्हरेज नाही म्हटलं तरी तुम्हाला इन्फ्लेशनला जर बीट करायचं असणार तर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट हे शेअर मार्केटमध्ये असायला हवी इक्विटी मार्केटमध्ये असायला हवी प्लस आपण शेअर मार्केटमध्ये का इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की फॉर अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम जेव्हा तुम्ही शेअर मार्केटला एक प्रॉपर स्टडी करून शिकणार ओके मी शेअर मार्केट मला सांगतो जे लोक गॅमलिंग म्हणून येतात ना ते विदाऊट नॉलेज शेअर मार्केटमध्ये घुसतात टिप्स भेटते की हा शेअर घ्या हा शेअर 5 रुपयाला भेटत आहे उद्या किंवा 2 महिन्यात हा शेअर 500 रुपयाचा होणार त्याच्यासाठी लोक पैसे टाकतात काहीही नॉलेज न घेता शेअर मार्केटमध्ये जम्प करतात गॅमलिंग समोर ते लोक शेअर मार्केटमध्ये 101% पैसा लूज करतात पण जे लोक शेअर मार्केटमध्ये एक प्रॉपर स्टडी करून येतात ते याला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम पण आपण बनवू शकतो अल्टरनेटिव्ह मी इथं शब्द यूज केलेला आहे पण तुम्ही जर याला खूप डीप मध्ये स्टडी केला खूप काही आहे याच्यामध्ये एक असं म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये काय आहे ना मोस्ट ऑफ द जे भारतीय लोक आहेत ना ते अभ्यास न करता याच्यामध्ये घुसतात आणि ते पैसे गमावतात ते पैसे कोणाला भेटतात माहितीये का जे लोक एक स्मार्ट इन्व्हेस्टर असतात जे स्मार्ट ट्रेडर असतात जे प्रॉपर स्टडी करून त्या गोष्टीमध्ये हे करतात ट्रेड करतात ते लोक अशा लोकांचा पैसा घेतात आणि जर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलं तर 98-96% जे लोक आहेत शेअर मार्केटमध्ये येतात ते पैसे गमावतात ते याच्यात आहे फ्युचर अँड ऑप्शन मध्ये म्हणतो पण स्टील काय होतं की आपण शेअर मार्केटमध्ये येतो आणि थोडंसं जरी मार्केट खाली गेलं तर आपल्याला लॉस सुरू होतं मग आपल्याला म्हणतो नाही नाही बाबा हे तर खूप रिस्क आहे मी निघतो याच्यातून तर तुम्ही जर भीत राहिले तर डेफिनेटली शेअर मार्केटमधून तुम्ही भिनारच आणि त्याला गॅमलिंगच समजणार तर दुसरं जे रिझन आहे की वाय वी शुड इन्व्हेस्ट इन द शेअर मार्केट त्याला आपण अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम जे म्हणतो ना पैशाला कामाला लावायचं जे वॉरन बफेटचं पहिलं सेंटेन्स मी आपल्या स्लाइडवर होतं की आपण झोपत असताना आपण पैसा बनवणं म्हणजे काय तुम्ही एका इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर्स घ्या चांगल्या कंपनीचे तुम्ही ते शेअर घेत असताना तुम्ही झोपता तुमचा पैसा ते कंपनी जशी जशी ग्रो होत आहे तसा तुमचा पैसा पण तो ग्रो होत आहे आणि याला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम पण तुम्ही कन्सिडर करू शकता आपलं जे चॅनल आहे ऑप्शन सेलिंग मराठी इथे मी ऑप्शन सेलिंग मराठी शिकवतो इथे ऑप्शन सेलिंग शिकवतो लोकांना आणि ऑप्शन सेलिंगचे जे चॅनल आहे याच्यात मी सांगितलेलं आहे की 5 to 6% मंथली आपण याच्यातून अर्न करू शकतो आणि 5 to 6% मी मंथली अर्न करत आहोत जितकी माझी कॅपिटल आहे समजा तुमच्याकडे 2 लाख रुपये असणार तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असणार ऑप्शन सेलिंग मध्ये तर 2 लाखावरून तुम्ही दर महिन्याला 10 ते 8 हजार तुम्ही काढू शकता हा काय झाला तुमचा एक सोर्स ऑफ इन्कम झाला जस्ट एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो हे खूप हाय लेवलच्या गोष्टी झाल्या ऑप्शन सेलिंग अँड ऑल आणि माझं आपलं चॅनल पण त्याचंच आहे पण मला खूप सारे रिक्वेस्ट आला होता की आम्हाला यार तू जे करतं ते काही ते तर डोक्याच्या वरून चाललं पण जेव्हा त्यांच्यासोबत बोललो तेव्हा मला एकच लक्षात आलं की बेसिक नॉलेज पण नाही आहे बऱ्याचशा माझ्या मित्रांना काही खूप साऱ्या लोकांना ज्यांनी मला प्रश्न विचारले आणि त्याच कारणामुळे मी हा वर्कशॉप आज इथे कंडक्ट करत आहोत आणि इथे तुम्ही अटेंड करत आहात
खूप साऱ्या लोकांना तुमची आयडिया असणार शेअर कसा बाय करायचा, पण हे आकडे मी शेअर करतो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आणि आणखी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. जसं आता मी तुम्हाला जो आकडा सांगितला सेव्हिंग अकाउंट आणि एफडीचा, तर याच्यानंतर फ्युचरमध्ये मला तर नाही वाटत की तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. कोणी जर तुमच्या मनात असणार की मी एफडी मध्ये पैसे टाकणार, तर समजून घ्या एफडी मध्ये सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवता तुमचा पैसा कमी होत आहे, तो वाढत नाहीये. इझी टू इन्व्हेस्ट शेअर मार्केटमध्ये आता पहिले सारखं नाही राहिलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे. मोबाईलवर ॲप आहे. खूप सारे ब्रोकर्स आहे आणि इझी प्रोसेस झालेली आहे. ऑनलाईन घरी बसल्या-बसल्या आपण काय करू शकतो, एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. म्युच्युअल फंड्स ओपन करू शकतो. खूप इझी प्रोसेस झालेली आहे. पहिले शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप अवघड राहायची, राइट? पण आता ह्या सर्व गोष्टी काय झालेल्या आहेत, खूप ॲक्सेसिबल झालेल्या आहेत. टू मीट युअर फायनान्शियल गोल डेफिनेटली आपण इन्फ्लेशनला जर वेट केला आणि आपले जे फायनान्शियल गोल असणार, की बाबा मला रिटायरमेंट पर्यंत मला 1 करोडचं माझ्याकडे कॅपिटल जमा झालं पाहिजे. तर डेफिनेटली तुम्ही ते सेव्हिंग अकाउंट एफडीमध्ये ठेवून तर ते तुम्ही 1 करोड तर करू शकणार नाही. तुम्ही जर विचार करताल, की मी प्रॉपर्टीमध्ये ठेवतो, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तर काय गॅरंटी देतं, की जे तुम्ही प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याचं फ्युचरमध्ये प्राईस वाढणारच, राइट? होऊ शकते काही इश्यू येणार तिथं काही झाला, तर प्रॉपर्टीचे रेट पण काय होऊन जातात, कमी होऊन जातात. माझी पण थिंकिंग तेच होती. 2014 मध्ये मी काय केलं होतं, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. मी जे एक घर घेतलं होतं, हा विचार करून, की बाबा ठीक आहे, आज नाही तर उद्या त्याची प्राईस वाढणार. ठीक आहे. ते घेतलं होतं मी 46 लाखला. आज 2023 मध्ये त्या घराची किंमत किती आहे? फक्त 46 लाख. पण या येणाऱ्या जवळपास 8 ते 9 वर्षामध्ये मी त्याच्यामध्ये किती दर वर्षाला 3.5 लाखाचा इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट पे करत आलेलो. तर इट्स लाइक की मी तो पैसा गमावलेला आहे. म्हणजे प्रॉपर्टी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, गोल्ड म्हणतो, हे म्हणतो. हे सर्व ट्रेडिशनल हे झालेलं आहे. हे तुमचं फायनान्शियल गोल तुम्हाला मीट करू शकत नाही. तुम्हाला जर फायनान्शियल गोल मीट करायचा असणार, तर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही शेअर मार्केटमध्येच करावी लागणार. आता जी नेक्स्ट स्लाईड आहे, ती तुम्हाला सांगतो, की मेजॉरिटी ऑफ लोकांचा आहे ना आता पर्स्पेक्टिव्ह जो आहे इंडियामध्ये चेंज होत आहे. जे मी तुम्हाला सांगितलं आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टीमुळे लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होत आहे. फायनान्शियल नॉलेज लोकांना वाढत आहे. राइट. आता मी हा तुमच्यासोबत वर्कशॉप घेतो. राइट. असे भरपूर साऱ्या लोकांनी वर्कशॉप घेतलेच ना, ज्याच्यामध्ये फायनान्शियल नॉलेज आपण शेअर करत आहोत. मी आज तुम्हाला एज्युकेट करत आहोत. तुम्ही 26 जण आणखी 26 जणांना एज्युकेट करता. हे चेन रिएक्शन तयार होत आहे आणि हे मागच्या 2019 पासून जेव्हापासून कोविड आलं, तेव्हापासून काय झालेलं आहे, एक जबरदस्त ग्रोथ आपल्याला इंडियन शेअर मार्केटमध्ये बघायला भेटलेली आहे. हा एक डेटा आहे जो काढलेला आहे. हा 2021चा पर्यंतचा डेटा आहे आणि सोर्स सीबी जे आहे आपलं, राइट, त्यांचा हा डेटा आहे. 2020 मध्ये ओके, जे 2021 मध्ये सॉरी 2020 मध्ये जे टोटल डीमॅट अकाउंट होते इंडियामध्ये, ते 8 करोडच्या जवळपास होते आणि 2021ला ते जवळपास 10.60 11 करोडच्या आसपास हा डेटा पोहोचला होता डीमॅट अकाउंट. म्हणजे जस्ट एका वर्षाच्या आतमध्ये 30% लोकांनी काय केलं, डीमॅट अकाउंट नवीन ओपन केलेले आहे. आणि मेजॉरिटी जो इन्क्रीज जे झालेला आहे ना, तुम्ही बघू शकता 6 करोड पासून ते डायरेक्ट आता ऑलमोस्ट आपण 11-12 सध्या 2023 चालू आहे. जो डीमॅट अकाउंटचा आकडा पोहोचलेला आहे तो 11.3 करोडवर पोहोचलेला आहे. म्हणजे जस्ट मागच्या 3 वर्षामध्ये सांगायचं तात्पर्य हे झालं, की जे नंबर ऑफ लोकं जे आहेत शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करत आहेत, त्यांची संख्या काय झालेली आहे, डबल झालेली आहे मागच्या 3 वर्षात. कोविडमुळे काय झालं होतं, की मोस्ट ऑफ द मेजॉरिटी लोकं घरी होते. तेव्हा हर्षद मेहताची सीरीज आली होती आणि त्या पिरियडमध्ये आहे ना, हा जो जंप झाला होता मार्केटमध्ये, ही 2 वर्ष दिसत आहे. हे त्याचमुळे. आपण कसं करतो, की आपला दिमाग तसंच असतं, दॅट इज सायकॉलॉजिकल पार्ट, की आपण जेव्हा असं काही बघतो फॅसिनेटिंग ती सीरीज म्हणा, त्या सीरीज नंतर तर खूप जंप आला होता. शेअर मार्केट नवीन-नवीन डीमॅट अकाउंट ओपन करायसाठी. आणि इथे ते लोकं आले होते, की ज्यांना वाटलं, की चला हर्षद मेहता करू शकतो, तर आपण पण करू शकतो. गॅम्बलिंग म्हणून ते आले होते 2021 मध्ये, 20 ते 21 मध्ये. ओके. त्याच्यात पैसा पण कमवला त्यांनी. पण आता कसं होतंय माहिती आहे का? शेअर मार्केट एक मागच्या वर्षीचं आणि आता जर कंपेअर केलं, तर मागच्या वर्षीपेक्षा शेअर मार्केट डाऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये रशिया-युक्रेनचा वार झालेला आहे. तर जे नवीन लोकं आले होते ना, ज्यांनी 2021 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, 20 आणि 21 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, ते खुश आहेत. त्यांना भरपूर प्रॉफिट झालं असं-तसं. पेनी स्टॉक म्हणा, कुठलेही स्टॉक म्हणा, कुठल्याही ह्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलंच नव्हतं. पण आता काय होतंय, की त्यांना एक डाउनफॉल दिसत आहे. 2021 मध्ये काही लोकं आले असणार त्यांचं बघून, की "अरे, मी एवढं-एवढं इन्व्हेस्टमेंट केली, मला एवढा प्रॉफिट झाला." नवीन लोकं झाले असणार. ते नवीन लोकं झाले त्यांनी एक डाउनफॉल बघितला असणार. कारण शेअर मार्केट कधीही डायरेक्टली असं वरचं जात नाही. ते एक्स्पोनेन्शियल ग्रोथ राहते. तर मेजॉरिटी जो लेटेस्ट आकडा मी जेव्हा हे प्रेझेंटेशन तयार करत होतो तेव्हा बघितला, तर मेजॉरिटी लोकांचा आहे ना, डीमॅट अकाउंट क्लोज करत आहे.
आणि तेच हे लोक आहेत की जे छोट्या मोठ्या डाऊनफॉलला पण ते सहन करू शकत नाही. त्यांना त्यांच्या डोक्यात तर पहिल्यापासूनच टाकलेलं आहे ना की शेअर मार्केट म्हणजे जुवा आहे, पैसा जाते. तर तुम्ही एखादा शेअर समजा येस बँकचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तो शेअर कधीतरी 300 रुपयाला भेटायचा. आज त्याची किंमत 11 रुपये आलेली आहे. अदानीचा स्टॉक. अदानीच्या स्टॉकमध्ये भरपूर साऱ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट होती. भरपूर साऱ्या लोकांनी त्या अदानीच्या स्टॉकमध्ये कमावले. आणि जशी अदानीची न्यूज आली तसेच काय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तो म्हणजे जो 300 रुपयाचा शेअर होता तो डायरेक्टली ₹100 ₹120 भेटत होता. तर लोकांना भीती वाटली आणि त्याच्यात खूप सारे लोकं एक्झिट झालेले आहेत. डीमॅट अकाउंट लोकांचे काय करत आहे, क्लोज होत आहेत. पण असं नाही राहत. ॲक्चुअल जर तसं बघायला घेतलं तर आपली जी इंडियन शेअर मार्केटची ग्रोथ आहे ही एक्स्पोनेन्शियलच आहे. तुम्ही 10-11 मध्येचा डेटा बघा फक्त किती होते. म्हणजे 1 करोड पण डीमॅट अकाउंट नव्हते आणि आज जवळपास 11-12 करोडचा आकडा आपण टच केलेला आहे. 12 करोड. तर ही जी ग्रोथ आहे, ही जस्ट एका स्पीडने होत आहे आणि ती जस्ट इमॅजिन करा, की येणाऱ्या काही वर्षामध्ये ती ग्रोथ किती भयानक होणार. जर तुम्ही जर लीडिंग इकॉनॉमी जर बघितल्या वर्ल्डमधल्या, तर आपण टॉप 10 मध्ये येत आहोत आता, राइट? आत्ताच आपण यूकेला मागे पाडलेलं आहे इकॉनॉमीमध्ये. सो इंडिया काय करत आहे? शाईन करत आहे. डेफिनेटली इंडिया शाईन करत आहे. तर या इंडियाच्या ग्रोथमध्ये आपण पण कुठे ना कुठे पार्टिसिपेट करणार. इंडिया ग्रो होत आहे, तर डेफिनेटली शेअर मार्केट ग्रो होत आहे. या सर्व गोष्टी ग्रो होत आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर घाबरू नका. छोटा डाउनफॉल येतच राहते शेअर मार्केटमध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ग्राफ दाखवणार ॲक्चुअली. आपण चार्टवर मी तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगणार, जेणेकरून तुम्हाला आणखी कॉन्फिडन्स वाटणार, की शेअर मार्केटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर हा एक डेटा आहे. जस्ट नंबर सांगायचा झाला, की टोटल जे आता जे लेटेस्ट जो डेटा आहे फेब्रुवारी 2023 11.3 करोड डीमॅट अकाउंट्स हे झालेलं आहे. दरवर्षी 30% नी काय वाढत आहे? डीमॅट्स अकाउंट वाढत आहे आणि प्रत्येक महिन्याला 2% नी ही डीमॅट्स अकाउंट वाढत आहे. आपण सध्या फक्त 3% आहोत आणि हा आकडा डेफिनेटली येणाऱ्या काही वर्षामध्ये हा भयानक वाढणार आहे. तर जस्ट तुम्ही विचार करा, तुम्ही अर्ली स्टेजमध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात. अर्ली स्टेजमध्ये जेव्हा मार्केटमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे, तेव्हा तुम्ही एंटर करायचा आणि तुम्हाला माहित आहे, की तुमचा प्रॉडक्ट असो की काही असो, कुठलीही गोष्ट असो, जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन नसते, जेव्हा तुम्ही त्याच्यात एंटर करता, तर तुम्ही त्याच्यामध्ये किती ग्रो होऊ शकता, राइट? तर तुम्ही इथे आता 28 जण झालेले आहेत, राइट? जस्ट विचार करा, तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, ते कुठच्या कुठं तुम्ही गेलेले असणार येणाऱ्या काही वर्षामध्ये. बस तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रॉपर वेनी त्याची स्टडी करायची आहे. गॅम्बलिंग म्हणणं सोडून द्या त्याला शेअर मार्केटला. हा जस्ट मी आकडा दाखवत आहोत. जस्ट तुमचे एक डोळे उघडण्यासाठी, की ग्रोथ कशी होत आहे. आज जे लोकांची मेंटॅलिटी आहे ती कशी चेंज होत आहे. 30% प्रत्येक इयरला इन्क्रीज होत आहे डीमॅट अकाउंट्स इंडियामध्ये. आणि जस्ट एक सिंपल डेटा, इन्फ्लेशनला आपण बीट कसं करू शकतो. हा 2020-21चा डेटा आहे. इथे बघा, इंडियन शेअर मार्केट जर ग्लोबल मार्केट सोबत जर मी कंपॅरिझन केलं, ग्लोबल मार्केट सोबत पुऱ्या जगातले जे लीडिंग ग्लोबल मार्केट्स आहे, यूएस, चायना, यूके, जपान, कॅनडा यांना बीट करत सर्वात जास्त रिटर्न 2020 ते 2021 कुठून आलेला आहे? इंडियामध्ये आलेला आहे. आणि किती पर्सेंटचं रिटर्न दिलं होतं? आपल्या इंडियन शेअर मार्केटने 53%चं रिटर्न, 52.58%चं रिटर्न आपल्याला काय दिलं होतं? या इंडियन शेअर मार्केटने दिलं होतं 2020 ते 2021. हे जे लीडिंग आपण म्हणतो ना, सुपर पॉवर, महाशक्ती, यूएसए, चायना वगैरे या सर्वांना बीट करत तुम्ही पोटेन्शियल बघत आहे, की इंडियन शेअर मार्केटमध्ये किती भयानक पोटेन्शियल आहे, राइट? हा आकडा जस्ट तुम्हाला एक आय ओपनिंग शेअर करतो. हा डेटा ॲक्चुअल डेटा आहे. यूकेचं बघा, कॅनडाचा बघा, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे किती पर्सेंटचं रिटर्न दिलं आणि इंडियन शेअर मार्केटने बघा किती पर्सेंटचं रिटर्न दिलं. एक छोटंसं एक एक्झाम्पल सांगतो. 2020 मध्ये सप्टेंबर 2020 मध्ये टाटा मोटर्सचा शेअर ₹70 ला होता. ₹65 पर्यंत होता, ₹65. आज तो शेअर ₹540 गेलेला आहे. तर तुम्ही विचार करू शकता, की 2020 मध्ये कोणी जर टाटा मोटर्समध्ये पैसे टाकले असणार, 1000 शेअर जर घेतले असणार, तर कुठच्या कुठे गेलेले असणार. असेच भरपूर सारे शेअर होते जे एकदम डाऊनला पडलेले होते. एसबीआय झाला, टाटा मोटर्स झाला, चांगल्या क्वालिटीचे शेअर्स ते कुठच्या कुठे गेलेले आहेत. तर ही जी ग्रोथ आहे ना इंडियन शेअर मार्केटची ॲज कम्पेअर टू अदर लीडिंग जे वर्ल्डमधल्या इकॉनॉमीज आहेत त्यांच्यापेक्षा आपण खूप चांगलं परफॉर्म करत आहोत. आणि रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रिझन आहे ही प्रिव्हियस स्लाइड, की काय झालं मागच्या 3 वर्षामध्ये जी इंडियामध्ये जे लोकं डीमॅट अकाउंटमध्ये डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले ना, त्याच्याचमुळे काय झालेलं आहे, हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, जो रिटर्न आहे तो वाढलेला आहे. जस्ट तुम्ही इमॅजिन करा 3% आहे आता. फ्युचरमध्ये तो 8% वरही जरी गेला तर आपण कुठच्या कुठे जाणार, राइट? तर हा राइट टाईम आहे. अजून पण उशीर झालेला नाहीये.
स्टार्ट डुईंग द इन्व्हेस्टमेंट, राईट. हा जस्ट एक आकडा. आणि इन्फ्लेशनला बीट करायचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलेला आहे. 52% रिटर्न एका वर्षामध्ये इंडियन शेअर मार्केटनी दिलेला आहे आपल्याला. आता सर्वात मोठं ठीक आहे मला समजलेलं आहे की इंडियन शेअर मार्केटमध्ये कॅपेबिलिटी आहे. इंडियन इकॉनॉमी खूप बूम आहे. इंडिया सुपर पॉवर होऊ शकते, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण आता इन्व्हेस्टमेंट कधी करायची, राईट. आता आपला हे जे इथे 27 जण आहे, 28 जण आहे, यांच्यामध्ये भरपूर सारे लोक अलग अलग एज ग्रुपचे आहेत. कोणी एकदम कॉलेज स्टुडंट असणार, कोणी जस्ट रिसेंटली जॉबवर लागलेलं असणार, कोणी वयाच्या म्हणजे मिडल एज मध्ये असणार माझ्यासारखे 35 क्रॉस झालेले, राईट. तर सिम्पल आहे की व्हेन टू स्टार्ट द इन्व्हेस्टमेंट, आपल्याला इन्व्हेस्टमेंट कधी स्टार्ट करायला पाहिजे. अं, तर हे वॉरेन बफेट आहे अगेन, आणि यांचं हे सेंटेन्स होतं, वॉरेन बफेट स्टार्टेड द इन्व्हेस्टिंग ॲट द एज ऑफ 11 अँड स्टील रिग्रेट ऑफ बिईंग लेट. म्हणजे वॉरेन बफेट जे जगातले सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहे, त्यांनी त्यांची जी पहिली इन्व्हेस्टमेंट केली होती ते जेव्हा 11 वर्षाचे होते तेव्हा केली होती. आणि हा माणूस त्या गोष्टीला रिग्रेट करते की मी याच्या अगोदर मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला पाहिजे होती. तर म्हणजे मला तर शरम असं वाटते की लिटरली मी वयाच्या 27व्या वर्षी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट केली होती. तर समजून घ्या की जेवढं लवकर तुम्ही स्टार्ट करसाल इन्व्हेस्टमेंट, तेवढ्या तुमच्या भविष्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि याचं एक्झाम्पल मी तुम्हाला समोरच्या स्लाइडमध्ये दाखवतो की याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. कंपाऊंडिंग तर माहिती आहे तुम्हाला, की पैशानी पैसा कंपाऊंडिंग इंटरेस्ट मॅथमॅटिकल फॉर्म्युला, त्याच्यावर डिस्कशन नाही करू. जस्ट एक एक्झाम्पल घेतो. एक इसाबेला आहे, अक्की आहे, आपण नावावर नाही जाऊ. एकाने काय केलेलं आहे, जी इन्व्हेस्टमेंट आहे ते वयाच्या 20व्या वर्षी केलं, आणि ॲव्हरेज आपण पकडलं की 7%चा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्या त्या रिटर्न त्याला प्रत्येक वर्षी त्या इन्व्हेस्टमेंट मधून भेटलेला आहे. एकाने काय केलं, वयाच्या 20व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. एकाने काय केलं, वयाच्या 30व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. आणि वयाच्या 65 वर्षापासून 65 हे रिटायरमेंट एज आहे. म्हणजे रिटायरमेंट एजसाठी यांनी काय केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त फरक किती वर्षाचा आहे, 10 वर्षाचा गॅप पडलेला आहे. हिने 20व्या वर्षी स्टार्ट केली आणि 30व्या वर्षी स्टार्ट केली. पण जो फायनल जी अमाउंट आहे ती बघा इथे किती भेटत आहे, $3,45,000, राईट. आणि याची अमाउंट किती आहे, $1,67,000. म्हणजे म्हणू शकतो आपण डबल पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट इथे केलेली आहे. यांनी फक्त डिफरन्स किती होता, 10 वर्षाचा डिफरन्स होता. पण 10 वर्षाचा डिफरन्स हा मोर दॅन तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही मोर दॅन डबल झालेली आहे. सो हा तर आकडा मी फक्त 20-30 वर्षाचा घेतला. इथे जर आणखी 45 असता तर हा मे बी इथपर्यंतच असतं त्याची इन्व्हेस्टमेंट. तर दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुम्ही वयाच्या जितक्या लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करसाल, तेवढंच तुमचं फ्युचर काय होणार, सिक्युअर होणार. तेवढ्याच लवकर तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल तुम्ही मीट करू शकणार. तुम्ही जर टार्गेट ठेवलं मला 1 करोड माझ्या रिटायरमेंट एजसाठी पाहिजे, तर तुम्ही जितकं लेट इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणार, तेवढं तुमच्यासाठी काय करायला होणार, ते डिफिकल्ट होणार तो गोल अचीव्ह करणं. जेवढं लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करसाल, तेवढा लवकर तुम्ही ते इझिली ते गोल अचीव्ह करू शकणार. सो व्हेन टू स्टार्ट इन्व्हेस्टमेंट याचं सिंपल आन्सर आहे माझ्या मते तरी, की जेव्हा आपल्या हातात पहिल्यांदा सॅलरी येते म्हणा की कुठूनही, कॉलेज स्टुडंट असणार, आपल्याला पॉकेट मनी भेटलेले आहेत. जेव्हा जेव्हा असे आपल्याजवळ पैसे आलेले आहेत, तेव्हा तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा नाही होत आहे की तुम्ही ते सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवसान किंवा तुम्ही ते गल्ल्यामध्ये ठेवसान. जे ₹20 समजा तुम्हाला ₹100 भेटले कोणाकडून, तर त्या ₹100 कामाला लावायचे. त्या ₹100 कामाला लावून त्या ₹100 पासून ₹20 कमवायचे. ते पुन्हा ₹20 जे भेटतात ना, त्या ₹20 पण पुन्हा कामाला लावायचं आणि त्या ₹20 पासून ₹10 कमवायचे. हे चेन रिएक्शन असते. एक पुस्तक आहे, मी छोटंसं पुस्तक होतं. द रिचेस्ट मॅन इन द बेबीलॉन, छोटंसं पुस्तक आहे. एका शहराची कहाणी होती जगातल्या, की जे आतापर्यंतचं सर्वात पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली देश होऊन गेला. जो जिथे सर्वात जास्त लोक श्रीमंत होते आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये. आणि तिथे त्या लोकांनी काय केलेलं आहे की दगडांवर त्या इन्व्हेस्टमेंटचे हे लिहून ठेवलेले आहे, पॉइंट्स लिहून ठेवलेले आहेत. तर त्याच्यावर ते पुस्तक काढलं होतं. छोटंसं पुस्तक आहे. कधी भेटलं तुम्हाला चान्स तर ते पुस्तक वाचसान, द रिचेस्ट मॅन इन द बेबीलॉन. त्याच्यात कन्सेप्ट दिलेला आहे की पैशाला कसा कामाला लावायचा. इन्व्हेस्टमेंटचे काही गोल्डन रूल सांगितलेले आहे. ते गोल्डन रूल तुम्ही एक वेळ वाचलात तर तुमचं थिंकिंगच चेंज होऊन जाणार. सो बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टिंग अर्ली. स्टार्ट कधी करायची? एकदम जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट करू शकता तितक्या लवकर, आणि त्याचा फायदा मी तुम्हाला सांगितला, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच शुड आय इन्व्हेस्ट इन द इक्विटी. म्हणजे ठीक आहे, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, समजलं कधी करायचे, हे कधी स्टार्ट करायचे, इन्व्हेस्टमेंट करायचे आणि कधी स्टार्ट करायचे. पण आता दुसरा प्रश्न पडतो की बाबा मी किती इन्व्हेस्टमेंट हे इक्विटीमध्ये शेअर करू.
तर याच्यासाठी एक फेमस रूल आहे, याला 100 मायनस एज रूल म्हणतात. हा गोल्डन रूल ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. याचं सिंपल मिनिंग काय आहे, की जे तुमचं एज आहे त्या एजला 100 मधून मायनस करायचं, राईट. जेवढे तुमचं एज आहे त्याला 100 मधून मायनस करायचं. एक्झाम्पल, माझं वय आता 35 आहे, तर मी त्याला 100 मधून मायनस करणार. तर माझा 65% जी माझी सेव्हिंग आहे ती इक्विटी मार्केटमध्ये गेली पाहिजे. कुठे? इक्विटी मार्केटमध्ये मी माझं 65% सेव्हिंग हे मी इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. रिमेनिंग जे 35% जी अमाऊंट आहे सेव्हिंगची, ती मी फिक्स डिपॉझिटमध्ये म्हणा की सोर्स ऑफ इन्कम जे सिक्युअर आहेत, बॉन्ड्स म्हणा, गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणा, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण इक्विटी म्हणजे काय? डायरेक्ट शेअर मार्केट, जिथे शेअर्स आणि म्युच्युअल फंडचं आपण काय करतो, देवाणघेवाण करतो, राईट. तर इथे तुमची इन्व्हेस्टमेंट जायला हवी. किती? तुमचं एज मधून 100 मधून तुमचा एज मायनस करा. हे तुम्हाला तुमचं सिंपल आन्सर भेटून जाणार. तुम्ही महिन्याला महिन्याला जर ₹100 सेव्ह करत असणार, तर तुमचं वय जर 30 वर्षाचे असणार आणि ₹100 महिन्याला सेव्ह करत असणार, तर तुमचे ₹70 तुम्ही शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, राईट. हा लक्षात आला. हा गोल्डन रूल आहे. पण या रूलला पण आता मॉडिफाय करायची गरज आलेली आहे. याला गोल्डन रूल पण म्हणतात आणि आता नवीन याच्यावर आर्टिकल्स वाचले मी, याला डम रूल पण म्हणत आहे. डम रूल म्हणजे अगेन हा ट्रॅडिशनल रूल झालेला आहे. आता काय झालेलं आहे, की जसं आपण मॉडर्नायझेशनला जात आहोत, आपण अर्ली पहिले एज काय करायचं, आपण रिटायरमेंट काय करायचो, 60व्या वर्षी 65व्या वर्षी रिटायरमेंट प्लॅन करायचो. पण आता कसं झालेलं आहे, लोक अर्ली रिटायरमेंटच्या चक्करमध्ये पडलेले आहे. म्हणजे बाबा मला वयाच्या 50व्या वर्षापर्यंतच काम करायचं आहे, त्याच्यानंतर रिमेनिंग जे वर्ष राहणार मी मजा करणार. तर जेव्हा तुमचे असे सेट राहतात गोल, जेव्हा तुमचा सेट राहते की तुम्हाला अर्ली रिटायरमेंट करायचं आहे, तर हा जो 100 मायनस एज रूल जो आहे, हा रूल तिथं हे नाही होणार. तर या केसमध्ये डेफिनेटली तुमचा जर अर्ली रिटायरमेंटचा प्लॅन असणार, तर हा रूल तिथं फेल होऊन जाते. त्या केसमध्ये तुम्हाला काय, की इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागणार. कारण तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला तुमची जी फायनान्शियल गोल आहे ते खूप लवकर अचीव्ह करावं लागणार. तो टाइम पिरियड कमी राहणार. आणि हा रूल का बनलेला असा 100 मायनस युअर एज, म्हणजे जसं आपलं एज वाढतं तसं तसं आपली रिस्क घेण्याची कॅपेबिलिटी कमी होऊन जाते. म्हणजे मार्केटमध्ये जर क्रॅश आला, तर तो आपल्याकडे टाइम भेटला पाहिजे तेवढा, की त्या याच्यामध्ये आपण काय काय जाणार, जी आपली इन्व्हेस्टमेंट जी लॉस मध्ये गेलेली असणार ती रिकव्हर होण्यासाठी. सो जेवढं जास्त आपल्याकडे एज जास्त राहणार, तेवढंच जास्त काय राहणार आपल्याकडे टाइम स्पॅन राहणार, की आपल्याला तो लॉस रिकव्हर करून किंवा पुन्हा याच्यातून जे आपलं फायनान्शियल गोल आहे ते मीट करण्यासाठी. सो तुम्ही अर्ली रिटायरमेंटचा प्लॅन करत असणार, तर डेफिनेटली हा रूल तुम्हाला चेंज करावा लागणार. आणि तो रूल कसा चेंज होणार ते डिपेंड करते, की तुम्ही केव्हा रिटायरमेंट घेण्याचा प्लॅन करत आहात. तर डेफिनेटली तुम्हाला जर तुमचे फायनान्शियल गोल करायचे, मीट करायचे असणार, तर हा 100चा रूल पण इथं म्हणजे फेल होऊन जाणार. तुम्हाला मॅक्सिमम अमाउंट हे इक्विटी मार्केटमध्येच यूज करावं लागणार. बाकीचे जे अमाउंट आहे ते डेबिट फंड्स राहतात, बॉन्ड्स राहतात, गोल्ड राहतात. याच्यामध्ये जे ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. येणाऱ्या काही स्लाइडमध्ये मी ते कव्हर करणार आहे तुम्हाला, की बाकीचे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार कुठले असतात. ओके. हाऊ टू स्टार्ट द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये आता मला इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची आहे. 3 तरीके सांगतो मी तुम्हाला. एक आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स माहीत असणार तुम्हाला, राइट? एस-आय-पी राहतात, म्युच्युअल फंड्स राहतात आणि म्युच्युअल फंड्समध्ये पण अलग-अलग कॅटेगरी आहे. पण तुम्ही जर मला म्हणत असणार, की सर आम्हाला आता या सेशन नंतर मला म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कुठून सुरू करू? तर मी तुम्हाला सांगणार म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही सुरुवात करा म्युच्युअल फंडपासून. म्युच्युअल फंड समजून घ्या, की म्युच्युअल फंड काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न बघा, तुम्हाला किती येत आहे, काय येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टॉकमध्ये घुसा. मग त्याच्यानंतर हे बॉन्ड्स आणि गोल्ड्स या गोष्टी आहेत. तर पण तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायची असणार, तर हे 3 तरीके आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंड, स्टॉक्स आणि बॉन्ड्स एंड गोल्ड्स. हा सिंपल एक स्लाइड आहे, की म्युच्युअल फंड म्हणजे ॲक्चुअली वर्क कसे करतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय राहते, समजून घ्या तुम्ही एक इन्व्हेस्टर आहात आणि तुम्हाला शेअर मार्केटच्या बद्दल जास्त आयडिया नाही, की कुठली कंपनी कशी परफॉर्म करणार, काय करणार. तुम्हाला तुमच्याकडे वेळ पण नाही आहे. तुम्ही काय करणार, एक चांगल्या क्वालिटीचा म्युच्युअल फंड घेसाल, राइट? त्याच्यात त्या म्युच्युअल फंडमध्ये काय राहते, एक फंड मॅनेजर असते. तो तुमच्या बिहाफवर काय करते, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करते. आता ते डिपेंड करते, की तुम्ही म्युच्युअल फंड कुठल्या कॅटेगरीचा काढलेला आहे. म्युच्युअल फंड पण अलग-अलग कॅटेगरीचे असतात. जे हाय रिस्क असतात, अ, त्याच्यानंतर कमी रिस्कवाले असतात आणि एकदम सेफ म्युच्युअल फंड असतात. त्याच्यानुसार हे काय करतात, फंड मॅनेजर अलग-अलग कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि हे फंड मॅनेजर असे लोक असतात ज्यांना मार्केटची डीप नॉलेज असते. डीप, डीप, डीप. आणि हे जे एक मी आर्टिकल वाचलं होतं, जे आपले इंडियाचे जे फंड मॅनेजर आहे,
हे एवढे यांचे नॉलेजेबल आहे. हे जे वॉरेन बफेट आपण म्हटलेलं आहे जगातले सर्वात बेस्ट इन्व्हेस्टर, याच्यापेक्षा कितीतरी पट हे चांगले फंड मॅनेजर आहेत. सांगायचं तात्पर्य झालं तर. पण यांना काय एक लिमिटेशन असतात. कारण म्युच्युअल फंड्समध्ये राहताना अलग-अलग कॅटेगरीचे राहतात. तर अलग-अलग कॅटेगरीच्या हिशोबाने त्यांना काय करावं लागतं, एक बाउंड राहतात, की पर्टिक्युलर कंपनीमध्येच ते शेअर घेऊ शकतात. पण सांगायचं तात्पर्य झालं, की तुम्ही जर फर्स्ट टाईम तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच ना, तर तुम्ही डायरेक्टली स्टॉकमध्ये न जाता तुम्ही पहिले म्युच्युअल फंड्स थ्रू जा. म्युच्युअल फंड्समध्ये दुसरं कोणी नसून एक असा माणूस असते, ज्याला पूर्ण मार्केटची आयडिया असते आणि तो तुमच्या बिहाफ काय येते शेअर्स घेते आणि जे काही रिटर्न्स येते ते तुम्हाला डिलिव्हर होते. जे आपण म्हणतो रिटर्न, जे शेअर म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंड्स आहे ना अलग-अलग टाइप्स असतात. हे भरपूर सारे टाइप आहे. या स्लाइडमध्ये तर आपण एवढं डिस्कस नाही करू. पण ओव्हरऑल मी सांगतो तुम्हाला इक्विटी फंड्स राहतात, गोल्ड ETF फंड्स राहतात, गोल्ड फंड राहतात, हायब्रिड फंड्स राहतात आणि डेबिट फंड्स राहतात. इक्विटी फंड्समध्ये पण आहे ना अलग-अलग टाइप असतात. लार्ज कॅप, मल्टी कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरियल, थर्मल, अमके-ढमके खूप साऱ्या गोष्टी आहेत म्युच्युअल फंड्समध्ये पण. याची मी एकच आयडिया देणार, की तुम्ही इक्विटी फंड्समध्ये लार्ज कॅप, मल्टी कॅप आणि स्मॉल कॅप रिस्कच्या हिशोबाने जशी तुम्ही जेवढी जास्त रिस्क तुम्ही घेऊ शकता त्या हिशोबाने तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करायचं. याचा पण एक फॉर्म्युला राहणार. येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण ते कव्हर करू. म्युच्युअल फंड्स आपण डिटेलमध्ये कव्हर करू. आजच्या सेशनमध्ये फक्त मला तुम्हाला ओव्हरऑल आयडिया द्यायची आहे, की टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स किती आहे. तुमच्या रिस्कच्या हिशोबाने तुम्हाला किती रिटर्न पाहिजे, तुम्हाला तर फायनान्शियल गोल तुम्हाला किती लवकर करायचा आहे. त्या हिशोबाने काय करतो आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि मल्टिपल म्युच्युअल फंड्स आहेत. स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप. तसेच ETF जे आपण गोल्ड घेतो ना, गोल्ड घेते आपला तुम्हाला माहिती आहे, ते फिजिकल गोल्ड घेतो, पण तुम्हाला ऑनलाईन पण गोल्ड घेता येतात. त्याचे पण त्याचे ETFs राहतात, गोल्ड बॉन्ड्स राहतात, राइट? तर काही सोव्हरेन बॉन्ड्स राहतात. ते दर प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट ते बॉन्ड्स इश्यू करत असते आणि ते बॉन्ड्स ॲज कंपेअर टू जे तुम्ही फिजिकल गोल्ड घेता त्याच्यापेक्षा खूप बेटर राहतात, राइट? ह्या गोष्टी आपण नंतर येणाऱ्या काही सेशनमध्ये कव्हर करू. हायब्रिड फंड म्हणजे ते काय राहतात, की हे इक्विटी फंड्स, गोल्ड्स ह्याचं काय राहतात कॉम्बिनेशन राहतात आणि या तिघांचं कॉम्बिनेशन राहतात आणि हे राहतात सर्वात सेफ ज्याला डेबिट फंड्स म्हणतात. डेबिट फंडमध्ये आहे ना रिटर्न कमी राहते, पण ह्या सर्वात सेफ राहतात. हे जे आहे ना याच्यामध्ये रिटर्न्स खूप जास्त राहते, पण ह्या थोडं रिस्की राहतात. ETF गोल्ड्स अगेन याच्यामध्ये रिटर्न खूप कमी राहते, पण अगेन ह्या सेफ राहतात. तर खूप सारे म्युच्युअल फंड्स आहेत, त्याचे खूप सारे टाइप्स आहेत. ह्या येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण कव्हर करू. हाऊ टू इन्व्हेस्ट इन द शेअर्स. तर आता तुम्हाला आता म्युच्युअल फंडचं मी तुम्हाला सांगितलं. म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला दाखवणार. तुम्ही म्युच्युअल फंड कसे काढू शकता. प्लस शेअर्स पण तुम्हाला सांगणार, की हाऊ टू इन्व्हेस्ट इन द शेअर्स. आता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची ना, तर तुम्हाला डायरेक्ट शेअरमध्ये आपण म्युच्युअल फंडचं डिस्कस केलं. अलग-अलग टाइपचे कॅटेगरीज असतात. म्युच्युअल फंड कसे काढायचे मी ते तुम्हाला थोड्या वेळाने साइटवर दाखवणार. ओके. तर हे झालं म्युच्युअल फंड्स. शेअर्स बघा. शेअर्स आता जर तुम्हाला जर डायरेक्टली शेअर्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर वे काय आहे? तुम्हाला एक तर डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. एका वेल नोन ब्रोकरचं. खूप सारे डीमॅट अकाउंट्स आलेले आहे मार्केटमध्ये. अलग-अलग हे देतात की ब्रोकरेज आम्ही 0 घेणार. त्याच्यानंतर ब्रोकरेज तुम्हाला द्यावंच नाही लागणार. तर वेल नोन जे ब्रोकर्स असतात इंडियामध्ये त्यांच्यासोबत आपण जायचं. ज्याच्यामध्ये Zerodha आहे, Groww आहे, Angel One आहे. आणखी बाकीचे ICICI सिक्युरिटीज वगैरे हे सर्व ब्रोकर्स आहेत. प्रत्येक ब्रोकरचे काय असतात चार्जेस अलग असतात, त्यांचे फॅसिलिटीज अलग असतात. ते डिपेंड आपण हे सर्व कंपेअर करून काय करायचं, एक चांगल्या ब्रोकर थ्रूमध्ये काय करायचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं. अगेन डीमॅट अकाउंट ओपन करणं खूप सिंपल आहे. आपण पहिल्याच स्लाइडमध्ये बघितलं होतं, की व्हाय शुड वी इन्व्हेस्ट? कारण ईझी टू इन्व्हेस्ट. खूप इझिली आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. स्टार्ट इन्व्हेस्टिंग जर तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये आलेच आहात, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, डीमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? शेअर मार्केटमध्ये ज्या टॉप कंपनीज आहेत इंडियामधल्या, त्या टॉप कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. निफ्टी 50 आहे. निफ्टी 50 मध्ये आहे ना जे आपण म्हणतो निफ्टी 18,000 19,000 ला सध्या चालली आहे. ते म्हणजे तिचं काय राहते, की इंडियामध्ये काय राहतात काही कंपनीज आहेत, 50 कंपनीज आहेत. निफ्टी 50 म्हणतात त्याला. निफ्टी 50 मध्ये 50 कंपनीज आहेत. ह्या 50 कंपनी जशा परफॉर्म करतात, त्याच्या हिशोबाने काय राहते, निफ्टी काय करते आपलं परफॉर्म राहते. तर तुम्हाला जर तुमची शेअर मार्केटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट करायचीच ना, तर काय करायचं, की निफ्टीच्या पहिल्या टॉप 10 कंपनीज उचलायच्या आणि त्या टॉप 10 कंपनीजमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करायचे. कारण ह्या सर्वात बेस्ट कंपनीज असतात, ज्या निफ्टी 50च्या पार्ट असतात.
अगेन जो सर्वात चांगलं हे राहणार की डू नॉट इन्व्हेस्ट इन पेनी स्टॉक. अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं जे पेनी स्टॉक म्हणजे काय, की 1 रुपयाला कुठला स्टॉक भेटते तुम्हाला, 50 पैशाला पण स्टॉक भेटते. मी सांगतो याला पेनी स्टॉक म्हणतात. आणि हे पेनी स्टॉकमध्ये खूप सारे मेसेज येणार. तुम्ही जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करसाल, खूप सारे तुम्हाला WhatsApp, टेलिग्राम इथे आणि YouTube चॅनलवर पण, की हा शेअर आज 5 रुपयाला भेटत आहे, 500 रुपये जाऊ शकते. अशा शेअरमध्ये दूर दूर इन्व्हेस्ट करायचं नाही. माझा सिंपल रूल आहे, कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचा तुम्हाला फंडामेंटल माहित नाही, टेक्निकल अनालिसिस माहित नाही आहे, स्टील तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर डोळे बंद करून अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ज्याची डे टू डे मध्ये तुम्ही प्रोडक्ट यूज करता. एक्झाम्पल बघा, तुम्ही रस्त्यावर जाता, तुम्हाला कार दिसतात. सर्वात जास्त कार कुठल्या कंपनीचे दिसतात ते बघायचं. सर्वात जास्त सध्या इंडियामध्ये मला जेव्हा मी येतो इथे मूव्ह झालो होतो, तेव्हा मला दिसायचं की नॉर्मल 10 पैकी 6 गाड्या ह्या नेक्सॉनच्या होत्या, म्हणजे टाटाच्या गाड्या होत्या. तर डेफिनेटली टाटा ही कंपनी खूप चांगली परफॉर्म करत असणार, टाटा मोटर्स, राइट? तर त्याचे शेअर बघायचं. तुम्ही मॅगी खात असणार, तर डेफिनेटली बघायचं मॅगी मॅगी ही कुठल्या कंपनीची आहे. तिथे लिहिलेलं असते नेस्लेमध्ये तुम्ही हे घ्यायचे. म्हणजे अशा कंपन्या ज्या तुम्ही काय करता, डे टू डे मध्ये तुम्ही इंटरॅक्शन होत आहे. तुमचं अकाउंट असणार एचडीएफसी बँकमध्ये. तर तुम्ही समजू शकता की तुमचं अकाउंट आहे, तुमचं सॅलरी अकाउंट इथे आहे, तुमच्या ऑफिसमधल्या प्रत्येक जणाचं अकाउंट इथे आहे. ते डेफिनेटली एचडीएफसी बँक खूप चांगलं परफॉर्म करत असतात. एचडीएफसी बँकेचा शेअर घ्यायचा. एसबीआय म्हणजे चौकातल्या प्रत्येक चौकामध्ये इंडियाच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक चौकात तुम्हाला एसबीआय बँक दिसते. तर डेफिनेटली ही एसबीआय बँक पण काय झाली, एक चांगली कंपनी झालेली आहे. तर अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं ज्यात तुम्हाला माहिती आहे. टॉप 50 मध्ये पेनी स्टॉक पासून तुम्ही दूर राहायचं. आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा जे जे शेअर्स असतात हे 3 कॅटेगरीमध्ये येतात. लार्ज कॅप शेअर, मिड कॅप शेअर आणि स्मॉल कॅप शेअर. तर लार्ज कॅपमध्ये जो ₹100 जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असणार शेअर्समध्ये, तर तुम्ही काय करायचं, की 60% जी अमाउंट आहे ना तुमची ₹60 तुम्ही लार्ज कॅप शेअर्समध्ये बघा इन्व्हेस्टमेंट करायचं. जे त्याच्यातले म्हणजे ₹30 राहणार ते मिड कॅप शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि जे शेवटचे ₹10 राहणार ते स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करायचं. याला काय म्हणतो आपण, हे जे इन्व्हेस्टमेंटचं मी तुम्हाला सांगितलं लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप, याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. याच्यामध्ये काय राहते, की आपण आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करतो. आता जेव्हा आपण शेअर्स मार्केटमध्ये जेव्हा शेअर्स घेणार, तर आपण अशा वेळी आपण इन्व्हेस्टमेंट करणार, की बाबा मला जे चांगल्या कंपन्या, लार्ज कॅप कंपन्या ज्या असतात, लार्ज कॅप मोठ्या-मोठ्या कंपन्या, ह्या खूप स्टेबल कंपन्या असतात. पण हे एवढ्या मोठ्या झालेल्या असतात, की त्यांचं रिटर्न पण काय राहते, कमी राहते. मिड कॅप कंपन्या अशा राहतात, की जे काय राहतात, की लार्ज पेक्षा कमी हे राहतात. जे रिटर्न आहे, त्यांची ग्रोथ होण्याचे चान्सेस काय राहतात, जास्त राहतात मिड कॅपचे. तर ते डेफिनेटली लार्ज कॅपपेक्षा त्यांची ग्रोथ होण्याचे चान्सेस डेफिनेटली जास्त आहेत. ह्या ज्या आज मिड कॅप आहे, त्या पुढे जाऊन काय होऊ शकतात, लार्ज कॅप होऊ शकतात. तर ह्या रिटर्न पण तशाच देतात. आणि स्मॉल कॅप आहे. स्मॉल कॅप कंपन्या काय असतात, की असे जे स्टार्टअप असतात, की जे आज स्टार्ट झालेले आहेत. ओके. पण फ्युचरमध्ये त्यांच्यात कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहेत, की ते खूप मोठे बनू शकतात. असे खूप सारे एक्झाम्पल आहे. पेटीएम आहे. पेटीएम बघा कुठं गेलं होतं, राइट? पेटीएमचा शेअर ते अलग गोष्ट आहे. जेव्हा आयपीओ त्याचा लॉन्च झाला होता, तर खूप पडला गेला होता. ते व्हॅल्युएशन अलग ठेवले होते. पण असेच खूप सारे स्टार्टअप असतात, स्मॉल कॅप कंपनी असतात, की जे सध्या ₹50 ला ट्रेड करतात आणि यांच्यात कॅपेबिलिटी असते, की ते 5,000 ला पण जाऊ शकतात. आणि आजच्या ज्या लार्ज कॅप कंपन्या जे तुम्ही बघता ना, त्या कधी तुम्ही जर हिस्ट्री बघसाल, तर त्या लार्ज कॅप कंपन्या कधी ना कधी स्मॉल कॅपमध्ये होत्या, ज्या आज लार्ज कॅपमध्ये झालेल्या आहे. तर जेव्हा तुम्हाला ₹100 तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्हाला या वेळी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. 60%, 60, 30 एंड 10. इथं मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि हे एक्झाम्पल दिलं आहे. हे जस्ट एक एक्झाम्पल, की ज्या निफ्टीच्या टॉप 50 कंपनीज आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फी हे काय झालेलं आहे, टॉप कंपनीज झालेल्या आहे आणि यांचे वेटेज बघा निफ्टीमध्ये किती आहे. सो हे ओव्हरऑल मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही या वेळी तुम्ही काय करू शकता, तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. तो इथे मी तुम्हाला आता एक तुमच्यापैकी जर खूपच जण बेसिक असणार, राइट? इथे मला एक शेअर करायचं आहे तुमच्यासोबत, की बाबा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी करू शकता. तर जस्ट एक डेटा मला तुम्हाला दाखवायचा आहे. हे एंजल ब्रोकिंगचं अकाउंट आहे माझं, जिथे मी माझी ब्रोकर आहे. डेफिनेटली अलग-अलग ब्रोकर्स आहे. एंजल आहे, झिरोदा आहे. डिपेंड करते की तुम्ही कुठे ओपन करता. पण मला एडव्हांटेज इथे भेटत आहे. मला ब्रोकरेज इथे कमी आहे. मला फॅसिलिटीज इथे जास्त भेटत आहे. ओके. तर सर्वात पहिले तुम्ही जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करसाल, तर तुमचं डीमॅट अकाउंट अशा टाइपचं काहीतरी दिसणार. राइट? तर इथे मध्ये तुम्ही काय करायचं, की ज्या निफ्टी 50च्या कंपन्या आहेत, त्या इथे डायरेक्टली ॲड करायचं आहे. इथे वॉच लिस्टमध्ये जसं तुम्हाला टाटा मोटर्स करायचं आहे, तर इथे टाटा मोटर्स असं टाकायचं.
तर टाटा मोटर्स टाकल्यानंतर इथे वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचा. टाटा मोटर्स कितीला भेटत आहे आता इथे, आणि तुम्हाला बाय आणि सेल करायचं असलं तर कसं बाय आणि सेल करायचं, सिम्पल आहे. इथे बाय आणि सेलचं ऑप्शन, बायचा ऑप्शन राहते. टाटा मोटरचा एक शेअर कितीला भेटत आहे आज, 562 रुपयाला भेटत आहे. तर एक क्वांटिटी मी बाय करणार, प्लेस ऑर्डर करणार. तर या वेनी एकदम सिम्पल वे आहे. डीमॅट अकाउंट ओपन करणं पण फक्त हे जे एंजल ब्रोकिंगचं अकाउंट मी तुम्हाला म्हणत आहोत, हे फक्त 5 मिनिटामध्ये ओपन होते. 5 मिनिटामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही आहे. झिरोदाचं अकाउंट आहे. झिरोदाच्या अकाउंटमध्ये तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल ना, ते पण ऑनलाईन ओपन होते. त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. त्याच्यानंतर ग्रो आहे. खूप सारे हे ब्रोकर्स आहेत. याचे जे अकाउंट ओपनिंग आहे ना, ते खूप इझी प्रोसेस करून ठेवलेली आहे. जसं तुम्ही अकाउंट ओपन करसाल, तुम्हाला जे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट करायची असणार, तुमच्यापैकी जे बरेचसे लोक असणार ज्यांनी इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये केली नसणार, तर ते डायरेक्टली शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकणार. आता तुम्ही मला म्हणसाल की सर, म्युच्युअल फंड्स मध्ये पण, म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर पण ते शेअरमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात, मग आम्ही डायरेक्ट शेअरमध्ये का इन्व्हेस्टमेंट करू? रिझन सिम्पल आहे. जेव्हा तुम्ही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही शेअर्स बाय करायला सांगत आहात, तो फंड मॅनेजर आहे, राईट? तर तो तुमच्यापासून डेफिनेटली काही चार्जेस घेत असणार, काही फीज असणार, राईट? तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा ऍडव्हान्टेज नाही भेटत. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जे रिटर्न राहते ते कम्पेअर कमी राहते. आणि जे शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो, डीमॅट अकाउंट थ्रू कुठले शेअर्स बाय करतो, ते एक डिव्हिडंड नावाचा कन्सेप्ट असते. डिव्हिडंडचा कन्सेप्ट काय राहते, की जेव्हा कंपनी खूप चांगलं परफॉर्म करते, तेव्हा ते काय करते, त्यांच्या शेअर होल्डरला डिव्हिडंड देते. डिव्हिडंड देते म्हणजे काय करते, समजा टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्सचे तुमच्याकडे 100 शेअर्स असणार, तर ते 100 रुपयावर आहे ना, कंपनी काय करते, 2 रुपयाचं 3 रुपयाचं डिव्हिडंड देते प्रत्येक शेअर मागे. तर कन्सिडर करा की तुमच्याकडे टाटा मोटर्सचे 100 शेअर आहे आणि टाटा मोटर्सने 3 रुपयाचं डिव्हिडंड दिलं. तर 100 गुणिले 3 करा, 300 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ॲज इट इज जमा होतात. तर हा डिव्हिडंडचा जो फायदा राहते, जेव्हा आपण म्युच्युअल फंड्स थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो शेअर मार्केटमध्ये, तेव्हा तो फायदा आपल्याला घेता येत नाही. आणि भरपूर सारे असे शेअर्स आहेत, ते खूप जास्त डिव्हिडंड देतात. मी खूप सारे एक व्हिडिओ बनवले होते हे आपल्या ऑप्शन सेलिंगच्या याच्यामध्ये. मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगणार. वेदांताचा याच्यात व्हिडिओ दिसणार. हा व्हिडिओ तुम्ही बघून घेसाल. ओके. राईट. वेदांताचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये बघसान, वेदांत हा जो एक शेअर आहे, हा मेटल कंपनीचा शेअर आहे. तो इन अन एव्हरेज 33% डिव्हिडंड देते. 33% डिव्हिडंड. मला सांगा, कुठली एफ-डी, कुठली बँक, कुठलं तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, जे वर्षाला तुम्हाला 33% रिटर्न देते? पण काही-काही असे स्टॉक आहे इंडियन शेअर मार्केटमध्ये, जे हाय डिव्हिडंड देणारे स्टॉक्स आहेत. तर तुम्ही काय करू शकता, अशा शेअर्समध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा व्हिडिओ बघून घ्यायचा, मी तुम्हाला शेअर करणार वेदांताचा. हे जस्ट एक एक्झाम्पल दिलं आहे. एका शेअरचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. असे भरपूर सारे शेअर्स असतात. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता शेअर थ्रू, तर त्या कंपनीचा डिव्हिडंडचा फायदा पण तुम्हाला होते. आणि ते डिव्हिडंड जरी एका-एका कंपनीचे छोटे-छोटे असले, तरी जेव्हा तुमचा मोठा पोर्टफोलिओ होते, राईट? तेव्हा तो डिव्हिडंडचा फायदा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. प्लस जे फीज वगैरे राहतात म्युच्युअल फंड्सवाल्यांचे, ते डायरेक्टली इलिमिनेट होतात. सो तुम्हाला काय करायचं अशा केसमध्ये, थोडंसं नॉलेज गेन करायचं आहे. नॉलेज कसं गेन करू शकता? याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये राहते फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, या गोष्टी राहतात. याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, कुठला शेअर किती चांगला आहे, त्याची प्राइस, आता हा टाटा मोटर्स हा 562 रुपयाला आहे. तर खरंच हा 562 रुपयाला घेण्यासाठी का आहे का, की मी आत्ता घेऊ का हा शेअर? म्हणजे फ्युचरमध्ये हा 562 चा आहे, तर फ्युचरमध्ये हा 800 होऊ शकते का? या सर्व गोष्टीचं नॉलेज तुम्हाला त्यांचं फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस या गोष्टी राहतात, ते करून तुम्हाला मिळू शकते. पण तुम्ही जर जेव्हा तुमचा व्ह्यू लाँग टर्मचा ठेवता, की शेअर मार्केटमध्ये मला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर डेफिनेटली चांगल्या क्वालिटीचे शेअर्स तुम्ही डायरेक्टली बाय करून ते काय करू शकता, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता डायरेक्ट शेअर्समध्ये. तर तुम्ही काय करायचं, म्युच्युअल फंड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची, आणि जे चांगल्या क्वालिटीचे शेअर्स आहेत, जसे मी या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, इथे या शेअर्सचे काही-काही या कंपनीचे काही-काही शेअर्सचे पोर्शन पण तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करा. आज नाही तर उद्या ते तुम्हाला खूप चांगलं रिटर्न देणारच आहे. कारण ह्या टॉप कंपनीज आहे इंडियाच्या. ह्या जर कंपन्या डुबत असणार, तर इंडिया इनडायरेक्टली डुबत आहे. आणि तुम्हाला जर इंडियाच्या ग्रोथवर जर विश्वास असणार, तर डेफिनेटली या कंपनीजवर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता. फायदे मी सांगितलेले आहे. जसं आता हे एंजल ब्रोकिंगचं मी अकाउंट सांगितलेलं आहे. इथे म्युच्युअल फंड्स आपण बोललो होतो, राइट? तर इथे बघा, म्युच्युअल फंडचा ऑप्शन आहे. म्युच्युअल फंड्स आता मी तुम्हाला सांगितलं, की ईझी टू इन्व्हेस्टमेंट. आता इतक्या गोष्टी ईझी करून ठेवलेल्या आहेत मार्केटमध्ये, की ब्रोकर थ्रूच तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड्स बाय करू शकता. आता म्युच्युअल फंडचे बघा, डिस्कॉर्ड द म्युच्युअल फंड्स आपल्या
SIP बघा, 100 रुपयापासून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. हाय रिटर्न देणारे जर तुम्हाला म्युच्युअल फंड बघायचे असणार तर इथे क्लिक करा. हाय रिटर्न वाले भेटणार. टॅक्स सेव्हिंग वाले म्युच्युअल फंड बघायचे असणार तर हे इथे क्लिक करा. बस हे जे ब्रोकर्स असतात, जे चांगले ब्रोकर असतात, अँजल वन त्याच्याच कारणामुळे मी शिफ्ट झालेला. कारण झिरोधामध्ये मला खूप ब्रोकरेज द्यावं लागायचं. पण अँजल वननी काय केलेलं आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तिथेच मला काय करायचं आहे, एकाच प्लॅटफॉर्मवर मला म्युच्युअल फंड पण बाय करता येतात, गोल्ड पण बाय करता येतात, बॉन्ड्स पण बाय करता येतात आणि एक चांगला फास्ट इन्व्हेस्टमेंटचा. आता इथं जर तुम्ही आला अँजल वनला, शेअर्स तर मी सांगितलं, म्युच्युअल फंड्स पण बघा इथून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. पॉप्युलर विथ द अदर इन्व्हेस्टर म्हणजे असे इथं त्यांनी दिलेलं आहे, की कुठली म्युच्युअल फंड सध्या सर्वात जास्त रिटर्न देत आहे. हा PGIMG हा एक म्युच्युअल फंड आहे, जो तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न देत आहे. तर जायचं इथे इन्व्हेस्ट करायची, स्टार्ट SIP. तुम्ही SIP पण स्टार्ट करू शकता, वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता. वन क्लिकवर ह्या गोष्टी होतात. तुम्ही मंथली SIPची डेट इथं सेट करा, की तुम्हाला कुठल्या मंथच्या कुठल्या दिवशी तुम्हाला SIP तुमच्या अकाउंटमधून जाणार आणि इथं स्टार्ट SIP करा. इथं नेट बँकिंग वगैरेची तुमची डिटेल द्यायची आहे. UPI तुम्हाला माहितीच आहे, Google Pay, Paytm वगैरेवरून तुम्ही काय करू शकता, ते व्हॅलिडेट करू शकता. बस सांगायचं तात्पर्य हे झालं, की इन्व्हेस्टमेंट करणं किती सोपं आहे आणि आपण ह्या गोष्टीपासून पळतो, की आपल्याला वाटते, की खूप काही अवघड असणार. जसं मी आता तुम्हाला म्युच्युअल फंड सांगितले. खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की टॉप म्युच्युअल फंड्स कुठले आहेत, राइट? ते फाइंड आउट करायचे. याच्यामध्ये पण तुम्हाला इथे आयडिया येत आहे. पण तुम्हाला जर आणखीच जर खूप डिटेलमध्ये स्टडी करायचं असणार तर वेबसाईटवर इंटरनेटवर खूप सारे मटेरियल पडलेले आहेत, की ज्याच्यावरून तुम्हाला आयडिया येते, की कुठला म्युच्युअल फंड बेस्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये मी कुठले हे करायचे. आता तुम्हाला जर टॅक्स सेव्हिंग साठी जर म्युच्युअल फंड पाहिजे असणार, तर तुम्ही टॅक्स सेव्हिंगवर क्लिक करा. मग टॅक्स सेव्हिंगमध्ये तुम्हाला दाखवते, की कुठले म्युच्युअल फंड्स हे सर्वात जास्त रिटर्न देतात टॅक्स सेव्हिंगमध्ये पण. त्याच्यामध्ये हे टॉप रेटेड राहतात, हाय रिटर्न्स वाले आहेत. हाय रिटर्न्स वाले कुठले म्युच्युअल फंड्स आहे. ओके. SIP विथ 500, SIP विथ 100 रुपयापासून पण तुम्ही SIP स्टार्ट करू शकता. असे अलग-अलग टाइपचे म्युच्युअल फंड्स इथं दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा एक जस्ट मी अँजल वनचं सांगितलेलं आहे. जसं आता मी तुम्हाला स्टॉकचं सांगितलेलं आहे. स्टॉकमध्ये पण काय राहते, की तुम्ही काय करू शकता, ते याच्यात आयडियाज देत राहतात, की कुठले स्टॉक सध्या बाय करायसाठी बेस्ट आहे. GTT स्टॉक SIP. स्टॉकची जसं म्युच्युअल फंडची SIP राहते, तशीच काय राहते, स्टॉक्समध्ये पण तुम्ही SIP करू शकता. SIP म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण पर्टिक्युलर नंबर ऑफ शेअर्स त्या शेअरचे घ्यायचे. SIPचा कन्सेप्ट काय राहते, आपण लमसम अमाउंट न टाकता काय करतो, आपल्याला समजा ₹1,00,000 मला म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे असणार. तर 1,00,000 मी ॲट अ टाईम न टाकता मी काय करतो, ते दर महिन्याला तिथे 10,000, 10,000, ₹10,000 टाकत आहोत. तर हे याला SIP म्हणतात, जे म्युच्युअल फंड्समध्ये राहते. सेम SIP तुम्ही स्टॉकमध्ये करू शकता. एंजल ब्रोकिंगमध्ये तो दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एखादी क्रिएट स्टॉक SIP, एखादा स्टॉक तुम्ही कन्सिडर करू शकता, की रिलायन्समध्ये मला SIP करायची आहे. रिलायन्समध्ये SIP करायची आहे. प्रत्येक वेळेस मला नंबर ऑफ शेअर किती घ्यायचे इथे, 100 शेअर घ्यायचे आहे. ओके. तर क्वांटिटी, अमाउंट वगैरे हे सर्व इथे तुम्ही हे करायचं, की स्टार्ट डेट किती आहे, की या तारखेला तुम्ही काय करा, नंबर ऑफ शेअर्स, सॉरी 10 करू आपण, की मला टोटल 100 शेअर घ्यायचे आहे. प्रत्येक महिन्याला या डेटला 11 तारखेला माझं काय होणार, ऑटोमॅटिकली मार्केटमधून काय होणार, रिलायन्सचे 10 शेअर काय होणार, बाय होऊन जाणार. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ तो रिलायन्सचा शेअर कुठं आहे. याचं काय होतं, जेव्हा आपण SIP करतो म्युच्युअल फंड्समध्ये म्हणा, की स्टॉक्समध्ये म्हणा, तुम्हाला एक फायदा होतो. कारण कधीही पण आहे ना, शेअर्स आहे ना, असे किंवा म्युच्युअल फंड आहे ना, असे डायरेक्टली वरती जात नाही. कधी वरती येतात, कधी खाली येतात, वरती येतात, खाली येतात. अशा टाईपनी ते काय राहते त्यांचं हे राहते. तर या गोष्टीमुळे काय करू शकता, तो मार्केटचा अप अँड डाऊनचा फायदा तुम्ही SIP थ्रू घेऊ शकता. सो हे जस्ट मी तुम्हाला ग्रोचं एक्झाम्पल दिलेलं आहे, की एक प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काय करता, की तिथूनच तुम्ही म्युच्युअल फंड्स घेऊ शकता. तिथूनच तुम्ही बॉन्ड्स वगैरे घेऊ शकता, जे आपण डिस्कस केलेलं आहे. तर नंबर ऑफ गोष्टी आहेत. IPO राहतात. नवीन-नवीन कंपनीचे IPO होतात. IPOमध्ये तुम्ही बघितले असणार. त्याची पण आपल्याला पुढे फ्युचरमध्ये आपण डिस्कस करणार. या सर्व गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आता इझिली भेटतात, इन्व्हेस्ट करायला भेटतात. तर त्याच कारणामुळे म्हटलं, की जेव्हा शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, तर इट इज व्हेरी ईझी. इतकं ईझी आहे, की तुम्ही जेव्हा Zomatoवरून एखादी फूड डिलिव्हरी करता, त्याच्यापेक्षा फास्ट तुम्ही SIP स्टार्ट करू शकता. त्याच्यापेक्षा फास्ट तुम्ही एखादा फंड तुम्ही इथे घेऊ शकता. आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, जे तुमचे डोळे उघडणार आणि ती गोष्ट आहे निफ्टी. निफ्टी 50. ओके. एंजलचा आणखी एक फायदा असा आहे, की इथे जो चार्ट असते तो
ट्रेडिंग व्ह्यू थ्रू इथं हा चार्ट आलेला असते. ट्रेडिंग व्ह्यू ऍक्च्युली हे पेड व्हर्जन आहे. जर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या साईटवर गेला, राईट, इथे एक मिनिट साईट दाखवतो तुम्हाला. ओके, ही ट्रेडिंग व्ह्यूची साईट आहे. इथे पण माझं अकाउंट आहे. पण इथे काय आहे की मला लिमिटेशन्स राहतात. मी इंडिकेटर्स आहे ना, 2च इंडिकेटर ऑन टाकू शकतो. 3 इंडिकेटर. 3च्या वरती जर मी इंडिकेटर इथे यूज करत आहोत, काही चार्ट्स वगैरे यूज करायचं, तुम्हाला इथे प्लॅन घ्यायची गरज पडते. आणि ऍक्च्युली चार्टसाठी मी हे इनडॉट ट्रेडिंग व्ह्यूज यूज करतो, कारण खूप चांगल्या चार्ट्स इथे भेटते. ह्या टेक्निकल अनालिसिसच्या गोष्टी राहतात. पण सांगायचं तात्पर्य हे झालं की जेव्हा आपण याच्या थ्रू एंजल थ्रू हे जे करत आहोत, ते इथे एंजल मध्येच काय केलेलं आहे, यांनी हा चार्ट आपल्याला फ्री मध्ये दिलेला आहे. इथे मी मल्टिपल इंडिकेटर्स ऍड करू शकतो जितके मला पाहिजेत, विदाउट एनी कुठलंही मला त्याचं हे न घेता, राईट. ते टेक्निकल अनालिसिसच्या गोष्टी ह्या जेव्हा आपण डिस्कस करू टेक्निकल अनालिसिसमध्ये, जेव्हा जसं पुढे जाऊ तसं ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार. टेक्निकल अनालिसिस, चार्ट्स राहतात, कॅन्डलस्टिक राहतात, हे सर्व याचे पार्ट आहे. आणि डेफिनेटली जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस करू, तेव्हा आपल्याला 1 किंवा 2 इंडिकेटरची गरज नाही लागणार, आपल्याला मल्टिपल इंडिकेटरची गरज लागणार. तर अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला पे करणं इज नॉट पॉसिबल. तर एक प्लॅटफॉर्म, ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सर्व गोष्टी भेटत आहे. आणि त्याच कारणामुळे काय झालेलं आहे, मी एंजलमध्ये शिफ्ट झालेला झिरोदामधून. कारण झिरोदा मला ब्रोकरेज जास्त जायचं काम पडायचं. प्लस जे हे इनडॉट ट्रेडिंग व्ह्यू आहे, या चार्टसाठी मला मंथली त्यांना 1200 रुपये मला पे करायचं काम पडायचं. त्या सर्व गोष्टी मला काय एका प्लॅटफॉर्मवर मला फ्रीमध्ये भेटत आहे. जस्ट मला तुम्हाला एक निफ्टीचा ग्राफ दाखवायचा आहे, जे तुम्हाला तुमचे डोळे उघडण्यासाठी सफिशियंट राहणार. हा एक निफ्टीचा ग्राफ आहे. आणि जस्ट तुम्हीच मला आता सांगा की हा ग्राफ बघून तुम्हाला काय वाटत आहे. हा 1 मंथचा ग्राफ आहे आणि हा डेटा आहे निफ्टीचा केव्हापासूनचा, 1990 पासूनचा, जेव्हा आपलं शेअर मार्केट स्टार्ट झालं होतं. 1 जून 1990 आपलं शेअर मार्केट किती रुपयाला, म्हणजे 270 ला ट्रेड करत होतं. 1 जून 1990 राईट. तर तुम्हाला इथे काय दिसत आहे शेअर मार्केटमध्ये, एक काय दिसत आहे, एक ग्रोथ दिसत आहे. ती ग्रोथ कशी दिसत आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. म्हणजे मार्केट वरती जात आहे, खाली येत आहे, वरती जात आहे, खाली येत आहे, पण त्याची ग्रोथ कशी आहे, एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक आणखी एक इंटरेस्टिंग डेटा दाखवतो, ज्याच्यात लोक घाबरतात. मार्केट जेव्हा जेव्हा म्हणतो ना, मार्केट क्रॅश झालं, लोक डुबले, राईट. तर याच्यामध्ये एक डेटा आहे जो खूप इंटरेस्टिंग डेटा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा ड्रॉप दिसत आहे. तो ड्रॉप झाला होता 2009 मध्ये. ज्यांना माहित असणार, 2008 आणि 2009 मध्ये एक मोठं रेसेशन आलं होतं. सर्व लोकांचा जॉब गेला होता. तेव्हा मार्केट ट्रेड करत होतं 6,000ला. ओके, इक्विटी जे निफ्टी म्हणत होता 6,000ला ट्रेड करत होता. 6,000 वरून तो निफ्टी 2,500 वर आली होती. म्हणजे 50% मार्केट काय झालं होतं, एका वर्षात क्रॅश झालं होतं. पण तुम्ही बघा, मार्केट क्रॅश झाल्यानंतर जो त्याच्यानंतर जे मार्केटने बाउन्स बॅक केलं, ते किती भयानक केलं. मार्केट क्रॅश होते, ऍक्सेप्ट करतो. खूप वेळेस मार्केटमध्ये अशा कंडिशन येतात की ज्याच्यामुळे मार्केट क्रॅश होते, 50% क्रॅश होते, पण जो बाउन्स बॅक होते ना, तो पण जबरदस्त राहते. सो या मार्केट क्रॅशमध्ये जर आपण घाबरलो नाही, पळालो नाही, तर काय होते, आपल्याला मार्केट रिवॉर्डच करते. तर ज्या लोकांनी इथून घाबरून शेअर मार्केट सोडून दिलं असणार, त्यांनी विचार करा की 6,000ला त्यांनी सोडलं होतं, इथे सोडलं होतं 2,500ला, की मार्केट खूप रिस्की आहे. त्या लोकांनी ही 2,500 ते 18,000ची रॅली कम्प्लिटली मिस केलेली आहे. ही फक्त मागच्या किती वर्षाचा डेटा मी शेअर करत आहे, मागच्या 12 वर्षामधला. 12 वर्षामध्ये या लोकांनी 2,500 पासून तर 18,000, तुम्ही जस्ट पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन करा. सेम लेटेस्ट एक्झाम्पल आहे. लेटेस्ट हे तर सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. कोविडमध्ये जेव्हा कोविड आलं होतं इंडियामध्ये, पुऱ्या वर्ल्डमध्ये, तेव्हा आपली मार्केट 12,000ला ट्रेड करत होतं. कोविडच्या याच्यात फक्त मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये शेअर मार्केट हे 12,000 वरून 8,500 वर आलं होतं. म्हणजे 40% ड्रॉप इथे पण झाला होता तेव्हा. पण या एका वर्षात पण आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, तो डेटा शेअर केला होता 2021 मध्ये लोकांनी खूप पैसे कमावले होते. ते हेच लोक होते. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आता हा ड्रॉप आला. या ड्रॉपमध्ये खूप लोक पण एक्झिट पण झाले, राईट. तर हा ड्रॉप बघा, कोविडमध्ये हा ड्रॉप आला होता शेअर मार्केटमध्ये, आणि इथे हे त्यांनी जो ड्रॉप आला होता. पण त्याच्यानंतर बघा, जो बाउन्स बॅक झाला, तो किती जबरदस्त बाउन्स बॅक झाला. तर खूप साऱ्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केले असणार, राईट. ते लोक इथं घाबरून निघून गेले असणार शेअर मार्केटला शिव्या मारून, की बाबा हे सर्व गॅम्बलिंग आहे, मला नाही करायचं शेअर मार्केट, राईट. म्हणजे 1,00,000चे त्यांचे मे बी 10,000 झाले असणार आणि निघाले असणार शेअर मार्केट. त्यांनी ही रॅली मिस केली असणार. ही रॅली फक्त किती वर्षात आलेली आहे, 3 वर्षात आलेली आहे. आणि आज मार्केट
इंडियन मार्केट हे लाईफ टाईम हायला ट्रेड करत आहे. लाईफ टाईम हाय 18,500च्या वरती, राईट? तर हेच तुम्हाला सांगायचं आहे, की इंडियाच्या ग्रोथवर तुम्ही बिलीव्ह ठेवा, ट्रस्ट ठेवा. कारण ही जी ग्रोथ आहे, ही काय एक्सपोनेन्शियल आहे. याच्यात अप अँड डाऊन येतात. त्या अप अँड डाऊनला मध्ये काय करायचं, आपण याला अपॉर्च्युनिटीज घ्यायचं. जेव्हा मार्केटमध्ये असा ड्रॉप येतो ना, त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायचं आणि तिथे काय करायचे, लोक जेव्हा पैसे काढतात तेव्हा आपण याच्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे. सो आजच्या सेशनमध्ये मला तुम्हाला ह्याच गोष्टी डिस्कस करायच्या होत्या ओव्हरऑल. सो आता बाईक तुमच्याकडे आहे. तुम्ही आता इथे क्वेश्चन अँड आन्सर मला विचारू शकता. हॅलो हॅलो, आवाज येत आहे? हो हे आवाज मी एक्सपेक्ट करत होतो. हा, प्रश्न विचारा. कारण कसं आहे, हे ऑनलाईन सेशन याच्यासाठी ठेवलेलं आहे की ते तुमचे क्वेरीज असतात, ते सॉल्व्ह करायचं. मला आजचं सेशन याच्यासाठी ठेवायचं होतं की बाबा एक जस्ट एक आय ओपनिंग सेशन ठेवायचं होतं की आपण इक्विटी मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सो डेफिनेटली तुम्हाला जर वाटत असणार की हे युजफुल आहे, तुमच्या या सेशनमुळे जर 10% जरी तुमची भीती निघाली असणार शेअर मार्केटमध्ये, 10% तुमच्यापैकी 10% जरी लोकांनी एफडी मध्ये पैसे इन्व्हेस्ट न करता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं स्टार्ट केलंय, आणि जो मी तुम्हाला रूल सांगितलेला आहे, जो थंब रूल 100चा, त्या हिशोबाने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असणार तर डेफिनेटली हे म्हणजे माझ्यासाठी सक्सेसफुल राहणार हा वर्कशॉप. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे की स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन द इंडियन शेअर मार्केट. कारण इंडिया हे खूप भयानक ग्रो होत आहे आणि खूप झपाट्याने ग्रो होत आहे. आणि तुम्हाला सांगितलं 3% आहे. 3% 6% जरी झालं ना, तर तुमची जी आजची इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती 3 किंवा 5 वर्षानंतर खूप जास्त झालेली असणार. सो याच्यावर विश्वास ठेवा. सो आता मला प्रश्न विचारा तुम्ही. क्वेश्चन अँड आन्सर साठी हा सेशन ओपन ठेवलेला मी इथे. कोणाला विचारायचं आहे? हा, अनुज, शीतल, विचारा ना. शीतल, विचारा पहिला क्वेश्चन. हॅलो. मी एक माईक बंद. मध्ये हा, बोला ना. लुपिन एक शेअर घेतला होता. तो बराच काळ स्टेबल होता. हं, तर त्या केसमध्ये काय करायला पाहिजे? हं, हं. वेट करायला पाहिजे की काढून टाकायला पाहिजे? नाही, आता बघा, लुपिन ही चांगली कंपनी आहे. ओके. आता लुपिन शेअर का घेतला होता ते पण आहे सर्वात पहिले. तुम्ही काय तो शेअर घेतला होता? सर्वात पहिले मी सांगतो रिझन मे बी. कोविडमध्ये घेतला होता तो आणि राईट, फार्मसीच्या राईट, रिलेटेड राईट, आहे म्हणून इन्व्हेस्ट केलं होतं. राईट. आता कोविडमध्ये बघा, हे जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज होते, हे खूप हायला गेले होते. काय सिंपल रिझन होतं की डेफिनेटली लोक मरत होते आणि फायनान्शियल जे फार्मास्युटिकल सेक्टर होते, डेफिनेटली खूप खूप जास्त पैसा कमावला लोकांनी. म्हणजे ₹100चा शेअर हा ₹500-700 गेला होता. जर आता तुम्ही जर शेअर हा जेव्हा हायला होता तेव्हा जर घेतला असणार, तर डेफिनेटली तुम्ही एका पीकला तो शेअर घेतलेला आहे. तर डेफिनेटली ती ॲव्हरेज प्राइस यायला त्याला वेळ लागणार. कारण तुम्ही ऑलरेडी जी एंट्री केली त्या शेअरमध्ये ते पीकला केली, जेव्हा तो शेअर सर्वजण बाय करत होते. ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंटचं जेव्हा आपण गोष्टी शिकणार, टेक्निकल अनालिसिस वगैरे, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस मेनली, त्याच्यामध्ये काय राहते की कुठल्याही शेअर आपण जेव्हा बाय करतो तेव्हा एक त्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सला बाय करतो. एका सपोर्टला बाय करतो आणि रेजिस्टन्सला तो सेल करतो. या गोष्टी मी ऑलरेडी माझ्या या चॅनलवर हे सेशन घेतलेलं आहे. इथं प्लेलिस्टमध्ये आहे तर ऑप्शन सेलिंगचेच ते. पण याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर इथे एक हे आहे, सेशन आहे, चार्ट्स अँड इंडिकेटर. हा चार्ट्स अँड इंडिकेटरचा हा जे सेशन आहे, हे जवळपास 1 तासाचं, 1-1.5 तासाचं सेशन आहे. 1 तासाचं सेशन आहे. तर या सेशनमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की चार्ट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघून कुठल्या शेअरला कधी बाय करायचं आणि कधी एक्झिट करायचं. तर ही आयडिया तुम्हाला शीतल या सेशनमध्ये येऊन जाणार. कारण आता तुम्ही हा प्रश्न विचारला, इथे मला त्याचा चार्ट बघावा लागणार लुपिनचा. त्याच्यानंतर त्याला एक्झिट करायचं की नाही करायचं हे बघावं लागणार. पण सांगायचं तात्पर्य आहे की जेव्हा आपण कुठलाही शेअर बाय किंवा सेल करतो, ते आपण चार्ट बघून करतो. याला टेक्निकल अनालिसिस म्हणतात. तर त्याच्यासाठी हा एक तुम्ही सेशन बघसाल. ऑप्शन सेलिंग मधलाच एक माझा सेशन होता त्या कोर्स मधला. पण हा सेशन सर्वांसाठी उपयोगी आहे की चार्ट आणि इंडिकेटरचा वापर करून कशी शेअरमध्ये आपण एंट्री घ्यायची आणि कशी एक्झिट करायची. याच्यासाठी एक माझा एक गोल्डन रूल पण होता शेअर मार्केट मधला, की जेव्हा पण आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा काय करायचं की त्याला लॉंग टर्म पर्यंत कुठल्या त्या शेअरला होल्ड नाही करायचं. त्या शेअरला काय करायचं, एक्झिट करायचं. किती पर्सेंटचा प्रॉफिट आल्यानंतर, 4 किंवा 5%चा प्रॉफिट आल्यानंतर. आणि तो एक व्हिडिओ मी इथे अपलोड केला होता. मी हे सर्व व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार जे चांगल्या कॉलेज चांगले आहेत.
हे एक आहे एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तो गोल्डन रूल शेअर केला होता. इथे मला आता दिसत नाही एक्झॅक्टली. शेअर्स मधून 3 लाख असं काहीतरी त्याचं टायटल होतं. हा शेअर्स मधून 3 लाख. तर हा एक मी गोल्डन रूल इथं शेअर केला होता इन्व्हेस्टमेंटचा. हा पण एक व्हिडिओ आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर नाही करू शकत आहोत. पण हा एक गोल्डन रूल आहे की प्रत्येक चांगल्या क्वालिटीच्या शेअरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेलं तर वर्षाला 30% रिटर्न तुम्ही घेऊ शकता. 30% बोलत आहोत. मी स्वतः घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला पण आहे माझा प्रॉफिट अँड लॉस की वर्षाला मी 30% रिटर्न फक्त शेअर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेअर्सला बाय आणि सेल करून घेतो. तर हा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार त्या ग्रुपवर. हा एक व्हिडिओ प्लस तो एक चार्टवाला व्हिडिओ. तर याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार. ठीक आहे शीतल? ओके. ओके. अनुज? थँक्यू सर. सर तुम्ही आधीच आय थिंक मोस्ट ऑफ माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. माझा हा प्रश्न होता की मी उद्या समजा ॲज अ फ्रेशर म्हणून स्टार्ट केलं स्टॉक मार्केटमध्ये, तर पहिला शेअर किंवा माझी पहिली इन्व्हेस्टमेंट किती दिवसापर्यंत होल्ड करायची आणि कधी प्रॉफिट बुक करायचं समजा? एक्झॅक्टली. खूप चांगला क्वेश्चन अनुज. सो आता डिपेंड करते की तो शेअर्स कशासाठी घेतलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो फायनान्शियल गोलवर आता कसं राहते की तुम्ही गोल काय आता तुमच्या फायनान्शियल आता तू तुझ्या अर्ली स्टेज आहे लाईफच्या. जस्ट तुझा जॉब लागलेला आहे. तर तुझे फायनान्शियल गोल काय राहणार की काही वर्षानंतर तुला तुझी गाडी घ्यायची आहे, काही वर्षानंतर तुला तुझं घर घ्यायचं आहे. तर हे जे तुझे लॉंग टर्मचे गोल असणार, तर त्या लॉंग टर्मच्या गोलसाठी जर तू शेअर बाय केलेला असणार, हा विचार करून की मी तू लॉंग टर्मसाठी घेणार. तर आपण जेव्हा पण शेअर बाय करतो ना, तिथे 3 कॅटेगरी असतात. राइट? की तुम्ही तो कुठल्या कशासाठी तो बाय केलेला, का बाय केला, तुम्ही तो केव्हापर्यंत होल्ड करायचा आहे, तुम्ही लॉंग टर्मसाठी बाय केला, की तुम्ही 4-5 दिवसासाठी त्या शेअरमधून प्रॉफिट करायचं आहे. राइट? तर हे तुम्ही जेव्हा तो शेअर बाय करता तेव्हा तुम्हाला डिसाईड करायचं असते. आता मोस्ट ऑफ द शेअर मी जेव्हा सांगितले तुम्हाला, की टॉप कंपनी ज्या आहेत इंडियातल्या, त्या टॉप कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, निफ्टी 50. तर जेव्हा मी तुम्हाला म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, तर तुम्ही ते तुमच्या गोलवर डिपेंड राहते, की तुम्हाला तो गोल तुम्हाला केव्हापर्यंत तो गोल अचीव्ह करायचा आहे. मे बी असं होऊ शकते, की तुला 2 वर्षानंतर त्या याची गरज लागणार, पैशांची गरज लागणार. तर तुला चांगल्या क्वालिटीचे शेअर्स जे मे बी 2 वर्षामध्ये तुला तेवढं रिटर्न देणार. तर ते असे तुमची थिंकिंग चेंज होते. आता हा जो क्वेश्चन विचारला, याच्यात मल्टिपल आन्सर आहे. की तुला तो स्विंग ट्रेडसाठी घ्यायचा आहे, की आता 4% प्रॉफिट आला, 3% प्रॉफिट आलं, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झिट करायचा आहे, की तू तो होल्ड करशील लाईफ टाईमसाठी. खूप चांगल्या क्वालिटीचा शेअर आहे. हा मी माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी ठेवू शकतो हे शेअर्स. ते एक पोर्टफोलिओ बनवावं लागते. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये काही शेअर्स तू लॉंग टर्मसाठी होल्ड करतं, काही शेअर्स तू काय करतं, डिव्हिडंडसाठी होल्ड करतं, की ज्याच्यातून मला मंथली काहीतरी डिव्हिडंड येणार. काही शेअर्स काय करतं, तू होल्ड करतं जस्ट फॉर द शॉर्ट ड्युरेशन, की ज्यामध्ये तुम्ही काय करता, तो सपोर्टला बाय करता आणि रेजिस्टन्सला विकतो. तर डिपेंड की तुझं गोल काय आहे, तुझं टार्गेट काय आहे त्या शेअर पासून. त्याच्यावर तुझी ती होल्डिंग पिरियड डिसाईड राहते. ओके सर. थँक्यू. आणखी क्वेश्चन? ओके. आहे कोण? हा अभिजित. ओके. मला एक क्वेश्चन असा होता की जसे आता इक्विटीमध्ये आपण पाहतो काही काही कंपनीचे शेअर्स जे आहेत ते खूप चांगले परफॉर्म करतात आणि नेहमी आपण ते म्हणजे हायवर राहतात. तेव्हा आपण असा विचार करतो की आता घ्यायचा की डीप आल्यानंतर घ्यायचा, पण ते मध्ये वाढतच जातात. तर तो राईट. कसं आपण असे समजा आता HAL झाला एक सपोज, एक फॉर एक्झाम्पल HAL, ITC किंवा TWL असे शेअर्स आहे की ते वाढतच आहे. राईट. खूप चांगला क्वेश्चन अभिजित. मला कारण याच्यावरून की एक हे विचार खूप येते असं की आता घ्यायचं, आपण असं वाटतं की मग आपण चूक तर नाही करणार, कारण की लास्ट इयर समज जेव्हा घेतले होते त्यानंतर परत रशिया वॉर झाला, तिथं पूर्ण डीप आला एकदम, तर तेव्हा खूप म्हणजे लॉसेस मध्ये गेले, परत रिकव्हर झाले, पण तेच असं होऊ शकते. राईट. होते शेअर मार्केटमध्ये अशा गोष्टी होतात. पण त्याचसाठी अभिजित त्याच्यावर मला एक चांगलं आठवलं. मला एक एक्झाम्पल द्यायचं माझ्या एका मित्राचं. जेव्हा मी स्टार्टिंग पासून सर्वांना दाखवतो की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. 12,000ला जेव्हा मार्केट आलं होतं, 12,000वरून ते जेव्हा मार्केट वरती जायला लागलं आणि ते 13,000ला आलं, 14,000ला आलं कोविड नंतर. तेव्हा मी शेअर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होतो आणि काही माझे मित्र होते. त्यांना मी सांगितलं होतं की इन्व्हेस्टमेंट कर. तर त्यांना वाटलं की 8,000वरून 14,000 आला, तर लई वरती गेलं मार्केट. आता खाली ड्रॉपचा वाट बघत आहे. ते म्हणे की मी 10,000ला मार्केट आला तर मी इन्व्हेस्टमेंट करणार. काय झालं की 14,000वरचं मार्केट ते 10,000ला तर आलं नाही कधी.
ते 14,000वरून ते 16,000वर गेलं. मग ते 16,000वर गेला आणि तो म्हणे, "अरे यार, माझ्या हातातून निसटलं. जाऊ दे, आता मी ते 14,000ला आलं तर मी इन्व्हेस्टमेंट करणार." म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी, हे रिअल कंडिशन आहे. मी रिअल सिनेरिओ सांगतो माझ्या एका मित्राचा, की त्यांनी असाच विचार केला, की मी आता खूप वरती गेला, आता मी थोडं खाली आल्यावर मी त्याला बाय करणार. पण तो चान्स त्याला कधी भेटलाच नाही. तर माझं तुझ्या प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे. तू जर चांगल्या क्वालिटीचा शेअर जर घेत असणार, चांगल्या क्वालिटीचा, जसं चांगली क्वालिटी म्हणजे काय, की जे शेअर्स आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो. नेस्ले झालं, एसबीआय झालं, एचडीएफसी बँक झालं, हे टॉप कंपनीज आहे. हे तू आज जरी घेशील, ₹500 जरी घेणार, ठीक आहे, मार्केट क्रॅश झाल्यानंतर हे थोडेसे खाली येणार. पण हे शेअर्स आहे ना, आज नाही तर उद्या आहे ना, वरती जाणार आणि तुला डिपेंड करते, की तू केव्हापर्यंत त्याला होल्ड करत आहे. एक्झाम्पल दिलं तर टाटा मोटर्सचा शेअर बघा. एक टाटा मोटर्सचा शेअरचा एक्झाम्पल देतो. एक काळ होता, की तो शेअर किती रुपयाला? ₹25 भेटायचा. 2008 मध्ये हा टाटा मोटर्सचा शेअर ₹25 भेटायचा. त्याच्यानंतर हा एक पार्ट होता, की 2015 मध्ये तो शेअर किती रुपयाला गेला होता? ₹593 पर्यंत गेला होता. ₹593. सो 593 वरून तो शेअर बघा ₹76 आला, ₹68 आला होता. तर अभिजित, हे तुमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर काय होतं, जेव्हा आपण चांगल्या क्वालिटीच्या शेअर्समध्ये जरी तुम्ही हायला इन्व्हेस्टमेंट केला, तरी काय होते, की तो जर तुम्हाला जर त्या शेअरवर विश्वास असणार, आज नाही तर तो शेअर तुमची जी बाईंग प्राइस आहे त्याच्यावरतीच जाणार. तर अशा शेअरला तुम्ही बिनधास्त कधीही पण बाय करू शकता. बघा, तो टाटा मोटर्स कधी ₹25 ₹600 गेला होता. कधी 600 वरून तो ₹68 ला आला आणि विदिन 2 वर्षाच्या आत तो पुन्हा ₹600 त्यांनी रिकव्हर केला. तर इथे ज्यांनी एंट्री केली असणार, तो तर एकदम इथं डिसमोड झाला असणार, डिमोटिव्हेट झाला असणार, की माझा ₹600 चा शेअर फक्त ₹60 ला आला, म्हणजे किती पर्सेंटचा ड्रॉप झाला. पण इथे जर त्यांनी हताश होऊन जर एक्झिट केलं असतं, तर त्यांनी ही रॅली पण मिस केली असती. आता हा टाटा मोटर्स शेअर आहे ना, इथं ₹600 आलेला आहे. जवळपास ₹600 आसपास आलेला, ₹560 चा याच्यात आलेला आहे. याच्यात कॅलिबर आहे. हा शेअर ₹1,500 पण जाऊ शकतो. राइट? तर सांगायचं तात्पर्य हेच आहे, की तुम्ही जर चांगल्या क्वालिटीच्या शेअरमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करत असणार आणि त्या शेअरचं तुम्ही फंडामेंटल एनालिसिस केलं असणार, राइट, की हा खूप चांगल्या क्वालिटीचा शेअर आहे, याच्यावर मी ट्रस्ट ठेवणार. तर डेफिनेटली ते शेअर आज नाही तर उद्या तुमच्या बायिंग प्राइसपेक्षा वरती जाणार. अप अँड डाउन मार्केटमध्ये होतेच. सो चांगल्या क्वालिटीचा शेअर आहे अभिजित. तुला जर विश्वास असणार त्या कंपनीवर, तर डेफिनेटली तू तू हायला घेतला तरीही काही रिग्रेट नाहीये. कारण होऊ शकते तू आता विचार करशील, की तो ₹1,000 चा आहे. मी तो ₹800 ला आल्यावर मी त्याला बाय करणार. तो ₹800 कधी येणारच नाही. तो 1200 चालला जाणार, 1400 जाणार. माझ्यासोबत झालेलं आहे रिलायन्स शेअर्ससाठी. मी 950 पासून विचार करत होतो घ्यायचा. पण तो प्रत्येक वेळेस तो 1200 गेला. 1200 वर मग विचार केला मी 1000 ला घेणार. असं करत-करत तो 2500 ला मी शेवटी त्याला बाय केला. 2000 ला बाय केला होता. पण चांगल्या क्वालिटीचे शेअर्स आहे, हे कधी ना कधी वरती जातातच. तर त्याच्यासाठी जो हा व्हिडिओ सांगितला होता ना मी, याच्यातच ते त्याचे सर्वांचे आन्सर आहेत, की शेअर्समधून ₹3,00,000 चे कसे कमावतो आपण. आन्सर सॅटिस्फाय झालं अभिजित? येस, सिंपल थँक सिंपल आहे. सिंपल याचा आन्सर हेच आहे, की चांगल्या क्वालिटीचा शेअर असणार तर कुठल्याही लेव्हलला तो बाय करायला बेस्टच राहते. पण त्याच्यात जर तुम्ही टेक्निकल एनालिसिसमध्ये जर केलेल्या गोष्टी असणार, तर डेफिनेटली तुम्हाला त्याची बाय आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढताय ना, तर माझं असं मत राहणार, की सपोर्टला तो बाय करायचा आणि रेजिस्टन्सला सेल करायचं. 4 to 5% हे घेऊ. तर त्याच्यासाठी टेक्निकल एनालिसिस चा कन्सेप्ट राहतोय, ज्याच्यामध्ये आपण चार्ट रीडिंग, इंडिकेटर्स वगैरे यूज करतो. ओके. आणखी क्वेशन? बट सर, अशा केसमध्ये केव्हा केव्हा होल्ड खूप करावं लागतं. फॉर एक्झाम्पल हा, प्रोचा शेअर्स आहे, तो तर राईट राईट निफ्टी राईट 50 मधला आहे, म्हणजे क्वालिटी शेअर्स, बट तो त्याच्या हायेस्ट पासून एवढा पडलाय राईट की राईट जर प्रत्येक फॉल बाय ऑन डिप्स केला असेल ऍव्हरेजिंग वगैरे, हा, तर सर्वात इम्पॉर्टंट. अजूनही तो खूपच खाली, म्हणजे तो त्याची कुठला शेअर? जी लास्ट टाइमचा हाय विप्रो कुठला? विप्रो विप्रो. ओके ओके. विप्रो मध्ये माझी पण बाईंग आहे, ₹500 बाईंग आहे. पण मी स्टील होल्ड केलेला आहे. तर जेव्हा पण तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करता ना, तर तेव्हा तुमचे हे पण बघायचं, की तुम्ही त्याला किती होल्ड करू शकता. बरोबर आहे. विप्रो आहे, आय नो, खूप आयटी सेक्टर खूप खाली आलेला आहे. पण हे त्याचे डाऊन झालेलं आहे. हा आयटी सेक्टर असं नाही, की आता ते कधी वरती जाणारच नाही. डेफिनेटली म्हणेन ते शेअर वरती जाणारच आहे. पण ते ॲव्हरेजिंग नका करू. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ॲव्हरेजिंग करतो ना, आपण आणखी पैसे त्याच्यात गुंतवतो. आणि ॲव्हरेजिंग केल्यामुळे काय होतं, की आपले पैसे गुंतून राहतात. बाकी शेअरमध्ये आपण मग ते इन्व्हेस्ट नाही करू शकत. तर अशा शेअरला बाय ऑन डिप्स प्रत्येक वेळेस नाही करायचं. सोडून द्यायचं. किंवा त्याला मग तुम्ही एक स्टॉप लॉस लावू शकता. जसं की आता इथे मला जर टाटा मोटर्सला जर एक स्टॉप लॉस लावायचा असणार, तर इथे मी स्टॉप लॉस लावणार, की इथून ₹380 ला समजा
आज 560 रुपयाला आहे. जर 400 रुपयाच्या खाली जर आला तर मी इथं त्याला एक्झिट करणार, कारण 400 रुपयाच्या खाली जर शेअर जर गेला किंवा 300 रुपयाच्या खाली गेला तर मला इथं चार्टवर काय दिसत आहे, तो शेअर काय आहे की 200 रुपयापर्यंत पण जाऊ शकतो. तर हे काय टेक्निकल अनालिसिसचे पार्ट आहे, जे आपण टेक्निकल अनालिसिस करून चार्ट ट्रेडिंग करून आपण शेअरची बेस्ट प्राइस आणि एंट्री आणि एक्झिट आपण डिसाईड करू शकतो. तर हे टेक्निकल अनालिसिस आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी राहतात. मे बी आपण पुढच्या फ्युचरच्या वर्कशॉपमध्ये ह्या गोष्टी डिस्कस करू टेक्निकल अनालिसिस मध्ये. प्लस मी हे सांगितलेलं आहे की मनीनं तुम्ही तर केलेला आहे तो सेशन अटेंड. आय नो चार्ट्सचा हो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा. हो. तर बेस्ट आहे की चांगल्या क्वालिटीचे शेअर असणार तर होल्ड करा, पण जास्त अवरेजिंग नका करू. विप्रो अगेन आय टी सेक्टर, सो मला एवढं पण स्ट्रॉंग नाही वाटत. त्याच्या कम्पेअर मध्ये मग TCS LNT वगैरे आहे. ओके ताई, तुम्ही क्वेश्चन करा आता. मला असं विचारायचं होतं की आपण जर टेक्निकल अनालिसिस झालं आपलं आणि हम्म. ते सगळं झाल्यावरती मला असं वाटलं की मी हे बाय करणार आहे आणि हम्म. त्यानंतर जे फंडामेंटल मला बघायचे असतील तर डायरेक्टली मी गुगलवरती सर्च करून मी फंडामेंटल बघ बरोबर का ओके. वेगळं काय त्याला हे आहे फंडामेंटल चेक करण्यासाठी? ओके, नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तरच आहे. फंडामेंटल अनालिसिस बघा, शेअर मार्केटमध्ये ना 2 अनालिसिस राहतात, जे एकदमच बेसिक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. एक राहते फंडामेंटल अनालिसिस, एक राहते टेक्निकल अनालिसिस. या 2 अनालिसिसवर आपण शेअर्स बाय करायचा की नाही करायचा हे डिसाईड करतो. जर फंडामेंटल जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा आपण कंपनीचं फंडामेंटल चेक करतो की कंपनीचं फंडामेंटली किती स्ट्रॉंग आहे. त्याची बॅलन्स शीट चेक करतो, त्याचा प्रॉफिट लॉस चेक करतो. म्हणजे तिथे चार्ट वगैरे आपण बघत नाही, राईट. ते झालं फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस तेव्हा करतो आपण जेव्हा आपल्याला त्या शेअरमध्ये लॉंग टर्म साठी आपला व्ह्यू असते की मला लॉंग टर्म साठी या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. जे वॉरन बफेट आहे हे फंडामेंटल अनालिसिसच करतात कुठल्याही शेअरचं. कुठल्याही शेअरमध्ये ते बाय करायचं असल्यानंतर पहिला त्याला ते खूप डिटेलमध्ये स्टडी करतात, खूप डिटेलमध्ये. एवढे डिटेलमध्ये स्टडी करतात त्याच्यानंतर ते त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि होल्ड करतात जोपर्यंत तो शेअर वरती जात नाही तोपर्यंत आणि चांगले रिटर्न देत नाही तोपर्यंत. सो फंडामेंटल अनालिसिसचा जो पार्ट जेव्हा येतो तेव्हा आपण काय करतो, लॉंग टर्म साठी जेव्हा आपलं गोल काय राहते लॉंग टर्म साठी. आता जर मला फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल टाटा मोटर्स, तर खूप साऱ्या वेबसाईट आहे. त्याच्यातली एक स्क्रीनर ही वेबसाईट आहे स्क्रीनर. ओके, तर स्क्रीनरवर जायचं. इथे इथे मी जर टाकला टाटा मोटर्स, ओके, टाटा मोटर्स कंपनी टाकलं तर इथे सर्व कंपनीची डिटेल येऊन जाते. अबाउट कंपनी, की पॉइंट्स काय आहे. ओके, ओके, इथे आता हे लॉग इन मागत आहे, पण सांगायचं तात्पर्य झालं की इथे सर्व तुम्हाला याचं प्रॉफिट लॉस भेटून जाणार, की कंपनीचं बॅलन्स शीट इथं पाहायला भेटते, कॅश फ्लो रेशो, इन्व्हेस्टर काय आहे, इन्व्हेस्टरची होल्डिंग किती आहे. हे सर्व काय झालं या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या काळामध्ये आहे ना गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहे. जर तुम्हाला कुठल्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करायचं असणार, काही बघायची असणार ती कंपनी कशी आहे, तर तुम्हाला ते जरुरी नाही की त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघायचं आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल राहतात. तर हे फंडामेंटल अनालिसिस याच्यात कॉन्सच दिलेला आहे, त्याचे ऍडव्हान्टेज दिलेले नाही, राईट. याच्यात जर त्याचे पियर्स बघितले की त्याचे कॉम्पिटिटर कोण आहे टाटा मोटरचे, तर अशोक लेलँड, राईट, ओलेक्ट्रा, फोर्स मीटर हे त्याचे काय झालं कॉम्पिटिटर झालेले आहे. तर यांचे सर्व कंपॅरिझन आपण करू शकतो. क्वार्टरली रिझल्ट आपण बघू शकतो की कंपनीचा रिझल्ट जे दरवर्षी ते पोस्ट करत आहे ते वाढत आहे की कमी होत आहे. तर या सर्व गोष्टीवरून आपण काय करतो, डिसाईड करतो की त्या शेअरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही करायची आहे. हे फंडामेंटल अनालिसिस झालं. दुसरं अनालिसिस जे राहते ते राहते तुमचं टेक्निकल अनालिसिस, जे प्युअरली आपण चार्टवर करतो. जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं की टाटा मोटर्स जर याच्या खाली गेला तर याच्या खाली गेला तर 370 रुपयाच्या खाली गेला तर तो शेअर कितीला पडू शकतो, तो शेअर या लेवल पर्यंत पडू शकतो 260. म्हणजे 370च्या खाली गेला तर तो 260ला पडू शकतो. तर मी काय करणार, इथं जर तो शेअर आला तर मी इथे त्याला बाय करणार, कारण तो सपोर्टला आहे का. कारण लास्ट टाइमच काय झालं होतं, इथं शेअर आला, इथूनच काय झाला होता, तो वर गेला होता आणि त्याचा स्टॉप लॉस काय ठेवणार 365 रुपयाचा. म्हणजे या 370 रुपयाला मी बाय करणार, 365-60 रुपयाला जर तो आला तर मी त्याच्यातून एक्झिट करणार. पण माझं टार्गेट काय राहणार 553 रुपयाचं, राईट. हे झालं टेक्निकल अनालिसिस, ज्याच्यामध्ये आपण चार्ट बघून शेअर्स तो कुठं बाय करायचा आणि कुठं एक्झिट करायचा याच्यावर लक्षात येते. तर माझा एकच फंडा राहते की प्रत्येक वेळेस तुम्ही शेअर काय करायचं, सपोर्टला बाय करायचा, सपोर्टला, आणि रजिस्टन्सला त्याला सेल करायचा. पुन्हा रजिस्टन्स जेव्हा त्याला ब्रेक करते तेव्हा पुन्हा त्याला बाय करायचा.
फंडामेंटल अनालिसिस तेव्हाच जेव्हा तुमचा व्ह्यू त्या शेअर बद्दल लॉंग टर्मचा राहते तेव्हा. ओके, म्हणजे शॉर्ट टर्म सपोज मला वीकली किंवा मंथली वगैरे घ्यायचं असेल तर त्यावेळी इम्पॉर्टन्स किती आहे त्याचं, की चार्ट वरती आपण हा, चार्ट वरती बघायचं. याच्यात अलग अलग टाइम फ्रेम राहतात ना चार्ट मध्ये पण. 15 मिनिट 10 बरोबर मिनिट्स टाइम फ्रेम. टाइम फ्रेम. तर शक्यतो माझा जो एक व्हिडिओ आहे मी तुम्हाला शेअर करणार हा 3 लाखावाला, तो तुमच्या सर्वांचे डोळे उघडून टाकणार. कारण ही गोष्ट मी आता इथे शेअर नाही करू शकणार. पण हा व्हिडिओ मी तुम्हाला त्या ग्रुपवर टाकतो. हा आवर्जून प्रत्येकाने बघा. ही माझा इन्व्हेस्टमेंटचा थंब रूल आहे आणि या थंब रूलनी मी 30% रिटर्न दरवर्षी शेअर मार्केट मधून कमावतो, फक्त शेअर्स बाय आणि सेल करून. मी काहीच नाही बघत त्याचं, फंडामेंटल नाही बघत, टेक्निकल अनालिसिस नाही बघत, काहीच नाही बघत. हा व्हिडिओ मी शेअर करतो तुमच्यासोबत सर्वांसोबत. खूप चांगला व्हिडिओ आहे हा. ओके. तुमच्यापैकी जर नवीन असणार कोणी अजूनही सबस्क्राईब नाही केलं असणार तर सबस्क्राईब करून टाका या चॅनलला. ओके. आहे तर ऑप्शन सेलिंगचं, पण आपली ही स्टेप पहिली स्टेप होती. धीरे धीरे आपण काय करणार, या ऑप्शन सेलिंगवर पण येणार, जे तुम्हाला मंथली 5 to 6% मंथली देणार. 5 to 6% जे आपण म्हणतो ना, शेअर मार्केटला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम आपण बनवू शकतो, तर याच्या थ्रू आपण बनवू शकतो. ओके. सो आणखी क्वेश्चन आहे कोणाला? ओके. सो कोणाचा क्वेश्चन नसणार तर आपण एक काम करू. इथे हा सेशन ऑलरेडी आपला एक्सटेंड झालेला आहे. तर इथं एंड करू. सो मला एक काम करा, मला एक सांगा की या कोर्सला सेशनला कंटिन्यू करायचं असणार, टेक्निकल अनालिसिस वगैरे तुम्हाला जर शिकायचं असणार तर मला पिंग करा पर्सनली. मी बघतो की किती सारे लोक इंटरेस्टेड आहे टेक्निकल अनालिसिस या कोर्स सुरू करायसाठी. कारण ऑप्शन सेलिंग ऑलरेडी मी हे स्टार्ट केलेलं आहे. ऑप्शन सेलिंग मराठी हा ऍडव्हान्स टॉपिक आहे. इथे ऑलरेडी आपले क्लासेस वगैरे होतात, त्याचे सेशन्स पण झाले. ऍडव्हान्स कोअरवर आपण मूव्ह झालेलो आहे. पण हा बेसिक पार्ट मला असं कुठेतरी वाटलं की खूप सारे लोक आहेत की ज्यांना बेसिक गोष्टीच माहिती नाही. तिथून सुरुवात करा. तर हे तुम्ही 2 गोष्टी मी इथं शिकवतो या चॅनलला आता. एक ऍडव्हान्स, खूप ऍडव्हान्स गोष्ट ऑप्शन सेलिंग, आणि ही एक सर्वात बेसिक गोष्ट जी बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. पण डेफिनेटली तुम्हाला अल्टिमेटली इथेच यायचं आहे ऑप्शन सेलिंगला. जर शेअर मार्केटला एक अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम जर बनवायचं असणार तर मी मंथली 5 to 6% काढतो. हे माझ्या सॅलरीच्या इक्वल होते. आता मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह म्हणतो. फ्युचरमध्ये असं होणार, तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला या सर्व गोष्टीचा, तर हे तुमचा फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम होणार. म्हणजे माझा प्लॅन तोच आहे की येणाऱ्या 2 वर्षामध्ये मला जॉब सोडायचा आहे, अर्ली रिटायरमेंट घ्यायचा आणि फुल्ली मला शेअर मार्केटमध्ये उतरायचं आहे. हे कॉन्फिडन्स का आलेला आहे? कारण मी पहिले लर्निंगवर टाइम स्पेंड केला आणि आता त्या गोष्टीतून मला अर्निंग होत आहे. आणि 5 to 6 मी काढतो. त्यासाठी मी हे चॅनल स्टार्ट केलं होतं की मला जे नॉलेज भेटलेलं आहे ते बाकी सर्वांसोबत काढू. तर ऑलरेडी 10 डे ट्रेडिंग चॅलेंज मी स्टार्ट केलेला आहे. आपले मेंबर्स आहे याच्यात, काही मनीनाथ वगैरे आहे, आय नो काही जण जॉईन नाही झाले, त्यांच्यासाठी खूप बेसिक लेवल झालं. पण हे स्टार्ट केलेलं आहे. फक्त 4 दिवसामध्ये मी माझ्या मेंबरचे 45,000 रुपीजचं प्रॉफिट त्यांना करून दिलेलं आहे. 10 ट्रेड घेणार आहोत. 10 ट्रेड पैकी ऑलरेडी 4 ट्रेड ऑलरेडी सक्सेस झालेले आहे. हे आहेत साऱ्या गोष्टी. सांगायचं तात्पर्य की जे आपण शेअर मार्केटला म्हणतो ना की व्हाय वी शुड इन्व्हेस्ट इन द शेअर मार्केट, तो एक रिझन जे लिहिलेलं आहे मी तुम्हाला की व्हाय, की एकच रिझन आहे की याला ओके, कुठे गेलाय साईड, इज हे टू मीट फॉर अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम. याच्यासाठी तुम्ही शेअर मार्केटला बघू शकता. खूप काही याच्यात ग्रोथ खूप आहे, खूप भयानक ग्रोथ आहे. आणि तुम्हाला ग्रोथ का सांगितलेलं आहे? कारण इंडियाची पॉप्युलेशन फक्त 3% येते आहे, की जेव्हा 6% किंवा 10% वर जाणार, तुम्ही विचार करा आपण आपल्या इक्विटी जे सध्या 18,000ला ट्रेड करत आहे ते कुठच्या कुठे गेलेली असणार, राईट? तर हे अर्ली स्टेजमध्ये आहात तुम्ही अजून पण. तर इथं तुम्ही धीरे धीरे याला स्टार्ट करा. थोडं या शेअर मार्केटला जरा गॅमलिंग सोडून त्याला एका चांगल्या सोर्स ऑफ इन्कमच्या वेने तुम्ही बघणं स्टार्ट करा. तर याची सुरुवात राहते की शेअर मार्केट जे बेसिक काय तर आज आपण कव्हर केलेलं आहे. भीती तुमची गेली असणार. धीरे धीरे करत आपण काय करू, ऍडव्हान्स गोष्टीला मूव्ह करू. तर टेक्निकल अनालिसिस साठी जे लोक इंटरेस्टेड असणार त्यांनी मला पिंग करा फक्त. मग मी रिस्पॉन्स बघून ते डिसाईड करणार की त्याचे वर्कशॉप स्टार्ट करायचा की नाही करायचा. सो प्लीज टेक्निकल अनालिसिस साठी पर्सनली मला त्या ग्रुपमध्ये मी त्याची चार्ट ऑन केलेली आहे, तुम्ही तिथे पिंग करू शकता. की तिथे मला सांगा की हाऊ मेनी आर म्हणजे तुमच्यापैकी किती जण इंटरेस्टेड आहे. सो मी हे टेक्निकल अनालिसिसचे वर्कशॉप कंटिन्यू करणार. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. आणखी आय थिंक त्यात काही क्वेश्चन नसणार तर आपण इथे हा सेशन एंड करू. प्लस टेक्निकल अनालिसिस साठी त्या ग्रुपमध्ये मला पिंग करा. सो तुमच्या रिस्पॉन्सवरून मी तो कोर्स चालू करणार. ओके.
आणि तो फ्री मध्ये राहणार, त्याचं काही हे नाही आहे, चार्जेस नाही आहे, काही सर्व फ्री मध्ये राहणार आहे. पण ठीक आहे, फक्त मला पिंग करा, तुमचा इंटरेस्ट बघून मी तो कोर्स चालू करणार. ओके, सो चला आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद तुमच्या सर्वांचं की तुम्ही हा सेशन जॉईन केला आणि सिरियस आहात तुम्ही शेअर मार्केट बद्दल. सो धन्यवाद. सो थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you. Thank you so much. Bye.